सगळ्यांना मनापासून नमस्कार. कोविडच्या काळामध्ये आजचा कार्यक्रम खूपच महत्वाचा आहे, कारण त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी कोविड पासून आपल्याला आपली प्रतिकार शक्ती वाढवणं फार महत्वाचं आहे. आणि आजच्या ज्या कार्यक्रमाच्या प्रमुख आमंत्रित केलेले आहेत आपण लिली जोशी, डॉक्टर लिली जोशी, त्या प्रख्यात फिजिशियन आहेत, MD फिजिशियन पुण्यामधल्या, आणि त्यांचा व्यासंग मोठा आहे. त्यांची पुस्तकही बरीच प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं वयोगटांना कव्हर केलंय, म्हणजे 40शी मधली लोक आहेत त्यांना कव्हर केलंय. तर काय त्यांचं पर्यटन ते बऱ्याच करतात, त्याच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आत्ताचं जे त्यांचं पुस्तक मला पाहण्यात आलं तर ते म्हणजे प्रतिकार शक्ती कशी वाढवाल, आणि ते मला खूप छान वाटलं, कारण खूप साध्या सोप्या भाषेत त्यांनी लिहिलंय. म्हणजे सगळीच पुस्तकं त्यांची खूप साध्या सोप्या भाषेत आहेत, आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना या कोविडच्या सगळ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपली प्रतिकार शक्ती, तर ती कशी वाढवावी याच्याविषयी त्या प्राधान्याने बोलणार आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मार्शिनो रिसर्च फाउंडेशनच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून कनेक्टेड आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला हे उपक्रम सुरू झाला, शास्त्रसिद्ध योगोपचार सत्र या नावाने 77 साली सुरू झाला, तर त्यावेळेला सगळे जे पार्टिसिपंट्स होते तर त्यांचं वैद्यकीय परीक्षण करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. आणि सगळ्यांचा प्रतिसाद असा होता की आम्हाला त्यांना भेटल्यानंतर खूप बरं वाटलं. आणि म्हणजे असे डॉक्टर्स फार क्वचित असतात ना की ज्यांना भेटलं की असं खरोखर आतूनच बरं वाटतं. तशा डॉक्टरांपैकी त्या एक असल्यामुळे आपल्याला त्यांचं ऐकायला खूप मजा येणार आहे. आणि वर्गमित्र, वर्ग भगिनी, बंधू जे काही म्हणायचं असेल ते असल्यामुळे एक वेगळं नातं त्याच्यामधनं पुन्हा एकदा नव्याने सगळ्यांच्या समोर येईल, आणि त्याच्यातनं आपल्याला जे लर्निंग होणार आहे ते फार महत्वाचं आहे. तर मी त्याला डॉक्टर लिली जोशी असं सुरुवातीला ओळख करताना म्हणलं, पण आता नुसतंच लिलीला म्हणतो. की लिलीला मी आमंत्रित करतो की तिने आपले विचार मांडावे. लिली, आता तू सांगतो जरा. नमस्कार मंडळी, सुरुवात करते. बऱ्याच वर्षांनी संप्रसाद विनोद याच्याशी इंटरॅक्ट व्हायचा योग आला, आणि मला इथे तुमच्या या गटात त्यांनी आमंत्रित केलं. दर शनिवारी व्याख्यानमाला ठेवलेली आहे त्यांनी, असं मी ऐकलंय, आणि त्यामध्ये एक पुष्प गुंफायची मला त्यांनी संधी दिली. याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानते, आणि तुम्हा सगळ्यांचे. आता ऍक्च्युअली त्यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला ना, ते हे अतिशय छोटस पुस्तक किंवा त्याला पुस्तिका म्हणूया आपण, असं ते आहे. आणि ते मी कधी लिहिलंय सांगू का? त्यावेळेला म्हणजे गेल्या वर्षीचे दिवस आठवा की सुमारे 4 महिने झाले होते आपल्याला या कोविडच्या सगळ्या वातावरणाचे, आणि या पुस्तकाचा रिलीज अत्यंत कुठलाही समारंभ न करता असा 15 ऑगस्टला झाला. तर त्यावेळेला तुम्हाला ठाऊकच आहे की ऑगस्ट सप्टेंबर हे महिने पुण्यातले कसे होते, आणि त्याच्या अगोदर सुद्धा आपण एप्रिल मे मध्ये लॉकडाऊन अनुभवला होता. मार्च मध्ये आपल्याला या सगळ्या प्रकारची जाणीव झाली होती. त्याच्यानंतर 22 मार्च, नंतर 28 मार्च, या सगळ्या तारखा अशा लक्षात राहण्यासारख्या आहेत की त्याच्यानंतर अक्षरशः आपलं जीवनच बदलून गेलं. तर हे पुस्तक मी लिहिलंय ते त्या लॉकडाऊनच्या त्या काळातच लिहिलेलं आहे, आणि लिटरली 15 दिवसात मी हे पुस्तक लिहिलं. आणि त्यावेळेला जे काही आपल्याला माहिती होती या रोगाची, म्हणजे खरं सांगायचं तर अत्यंत तुटपुंजी माहिती होती, आणि अजूनही ती संपूर्णतेने झालेली आहे, समग्र माहिती मिळाली आहे
असं मी म्हणणार नाही, कारण अक्षरशः दर आठवड्याला नवीन नवीन काहीतरी कानावर येतंय, नवीन पडतंय, उपचार पद्धतीत बदल होतोय, प्रेझेंटेशन मध्ये बदल होतोय. 15 ऑगस्ट 2020 याच्या नंतर, मी या पुस्तकाच्या रिलीजच्या नंतर पुलाखालून खूप सारं पाणी वाहून गेले. ऑगस्ट सप्टेंबर महिने हे पुण्यासाठी फार वाईट होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात असं प्रेडिक्शन होतं की आता दसरा दिवाळी म्हणजे काही विचारू नका, प्रचंड मोठं संकट येणार आहे. आणि आपण सगळे असे श्वास रोखून बसलो होतो. पण आपल्याला असा एक सुखदाश्चर्याचा धक्का बसला होता की नवरात्र झालं, दसरा झाला, दिवाळी झाली, तरी जेवढी अपेक्षित होती तेवढ्या केसेस वाढल्या नाहीत. आणि मग ती जी कोविडची लाट किंवा तो लोंढा होता, तो त्याचा जोर आता कमी झालाय असं लक्षात आलं. आणि आपण थोडेसे मनाने सुद्धा रिलॅक्स झालो. आणि त्यावेळेला त्या दरम्यान सुद्धा माझी साधारणपणे या रिलेटेड विषयांवरती इकडे तिकडे व्याख्यानं झाली. त्यावेळेला मी असं म्हणत असे, आणि या पुस्तकाच्या शेवटी पण मी म्हटले की 2021 हे साल आपल्याला नव्या युगाची पहाट घेऊन येईल. कारण त्यावेळेला आदर पुनावाला यांनी जाहीर केलं होतं की डिसेंबर पर्यंत आमच्या फेज 3 ट्रायल्स संपतील आणि डिसेंबर किंवा अर्ली ऑन जानेवारीमध्ये आमचं व्हॅक्सिन येईल. आणि त्यावेळेला आपण सगळेच अत्यंत आशावादाने तिकडे बघत होतो की व्हॅक्सिन इज द अल्टिमेट आन्सर. आता अर्थात परत पुष्कळ आणखीन पुढे आलोय आपण, आणि आता मे महिना चालू आहे, आणि तो जो मधला एक हनीमून पिरियड होता की ज्या वेळेला खरोखर खूप नवीन इन्सिडेन्सेस कमी होते, तो संपला. आणि परत मार्च एप्रिल मध्ये धुमाकूळ कोविडने मांडला, आणि आता या क्षणी सुद्धा आपण लॉकडाऊन पिरियड मध्ये आहोत. आता अगेन असं मी तुम्हाला थोडासा दिलासा मिळतोय, असा थोडीशी परिस्थिती दिसतेय की या आठवड्याभरात, पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन झाल्यापासून काही विशेष फरक पडला नाही, पण या आठवड्यामध्ये दररोज काहीतरी असं आपल्याला आशादायक असं चित्र दिसतंय की नवीन केसेस कमी आहेत, रिकव्हरी होऊन डिस्चार्ज झालेल्या केसेस जास्त आहेत, आणि एकंदर पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा थोडा थोडा कमी येतोय. आणि 4 स्तरांवरती आपल्याला हा फरक दिसतोय. एक म्हणजे माझ्यासारखे डॉक्टर जे टेलिमेडिसिन केवळ फोनच्या आधारे कोविड पेशंटचं होम आयसोलेशनचं मॅनेज करत आहेत, किंवा पॅथॉलॉजी लॅब जिथे मी काम करते, म्हणजे जिथे मी उपलब्ध आहे कन्सल्टेशनसाठी, तिथे येणारे नवीन कोविडच्या टेस्ट याची संख्या कमी झालेली आहे. किंवा हॉस्पिटल्समध्ये बघितलं तर फीवर ओपीडीचा अटेंडन्स कमी झालाय आणि ऍडमिशन्स पेशंटच्या कमी झाल्या. सो असं काहीसं आशादायक, काहीसं दिलासादायक असं चित्र आता आपल्याला दिसतंय. आणि या सगळ्यामध्ये प्रतिकारशक्तीचा खूप मोठा रोल आहे, आणि तो रोल काय आहे काय नाही याच्यावर अनेक तज्ञ लोकांची व्याख्यानं आणि लेखमाला या सगळ्या आपण वाचल्या असणार आहेत, हे याची पण मला कल्पना आहे. तर त्यामुळे मी काय ठरवलंय की आज आपल्याला जो एक तासभर मिळालाय त्याच्यामध्ये पहिल्या अर्ध्या तासात मी अगदी पटपट असं तुम्हाला इम्युनिटी म्हणजे काय, प्रतिकार शक्ती म्हणजे काय, आणि आपली इम्युन सिस्टीम काय आहे हे थोडं सांगणार आहे. त्याच्यानंतर बेसिक्स मध्ये जाऊन सांगणार आहे की इम्युनिटी चांगली कशामुळे राहते, ते कोणते घटक आहेत, कशामुळे म्हणजे कोणत्या गोष्टी त्याला तारक आहेत, कोणत्या गोष्टी मारक आहेत, हे सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर माझी अगदी तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की आता तुम्ही कोविडच्या संदर्भात, किंवा मी असं म्हणेन कुठल्याही साथीच्या रोगांच्या संदर्भात तुम्ही आता अतिशय अज्ञ राहिलेलाच नाही आहात. म्हणजे खूप सारं तुम्हाला माहिती आहे, खूप सारं शिक्षण आहे, खूप सारा अनुभव आहे, आणि आजूबाजूला जे घडतं आहे त्याचे तुम्ही साक्षीदार सुद्धा आहात. आणि आता वॅक्सिनेशन प्रोग्राम सुरू झालेला आहे. आय एम शुअर आता इथे जमलेल्या लोकांपैकी बहुतेक सगळ्यांची फर्स्ट वॅक्सिन्स तरी झालेली असणार आहेत, आणि सेकंड शॉट सुद्धा काही लोकांचा झाला असेल,
आणि याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला खूप खूप प्रश्न असणार आहेत, किंवा ही नवीन लाट जी आली त्या संदर्भातही खूप प्रश्न असणार आहेत. तर मी स्वागत करीन अशा प्रश्नांचं, आणि तुम्ही अत्यंत मोकळेपणाने प्रश्न विचारावेत आणि मी यथाशक्ती मला माहिती आहे त्याप्रमाणे ती उत्तरं द्यावीत, आणि ते सेशन जास्त उपयोगाचं होईल असं मला वाटतं. म्हणून मी हा जो पहिला भाग आहे तो थोडासा क्विकली आवरता घेण्याचा ठरवला. सो प्रतिकार शक्ती म्हणजे जास्त इतिहासात वगैरे न शिरता प्रतिकार शक्ती, ज्याला आम्ही इम्युनिटी म्हणतो, आणि ही प्रतिकार शक्ती उत्पन्न करणारी शरीरातली व्यवस्था, ही आपली संरक्षण व्यवस्था म्हणजे इम्युन सिस्टम. तर त्याची अगदी थोडक्यात माहिती द्यायची तर 3 स्तरांवरती आपलं शरीर हे सुसज्ज असतं. कुठल्याही रोगकारक जंतू, पॅथोजेन म्हणजे बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगस असेल, काहीही असेल की जे आपल्या शरीराला इजा करायला येईल, त्याच्याशी सामना करण्यासाठी आपलं शरीर सुद्धा सुसज्ज असतं. तर त्याच्यातली सगळ्यात बाहेरची जी आहे, म्हणजे पहिला स्तर इम्युन सिस्टीमचा, पहिला स्तर प्रतिकार शक्तीचा, तो म्हणजे आपली त्वचा, आपली बाहेरची त्वचा आणि आपली अंतस्त्वचा, म्हणजे आपल्या तोंडाच्या आतला किंवा सर्व इंटरनल सिस्टीमच्या आत जे लाइनिंग मेम्ब्रेन असतं तो भाग. तर जोपर्यंत आपली त्वचा ही अभंग आहे तोपर्यंत सहसा पॅथोजेन्स म्हणजे रोग निर्माण करणारे जंतू त्याच्यात प्रवेश करत नाहीत. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपली स्किन आपल्याला केवढं रक्षण देते. नंतर घाम, हा घामामध्ये सुद्धा जंतुनाशक अशी द्रव्य असतात. नाकाच्या आतले केस, हे केस सुद्धा आपल्याला माहिती आहे ते धूळ वगैरे तर गाळण्याचं काम करतातच, पण ते जंतूंनाही अडकवून ठेवतात. आपले आतल्या जे सिस्टीम्स आहेत सगळ्या, म्हणजे श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, या सगळ्याला एक आतून एक चिकट जेली सारखा पदार्थ असतो, त्याचा आवरण आहे, त्याला म्हणतात म्युकस. आणि याचं काम आहे जर जंतू आत जायला लागले तर त्यांना तिथेच अडकवून ठेवायचं. सो ही सुद्धा एक संरक्षण व्यवस्थाच आहे. म्हणजे तुम्ही अशी कल्पना करा की देशाची एक सीमा आहे आणि त्या सीमेवरती अशी तटबंदी घातलेली आहे आणि बुरुज सुद्धा आहेत तिथे, टेहळणीचे बुरुज, आणि त्या बुरुजांवरनं टेहळणी केली जाते की शत्रू कुठून येतो असं. तर याच्यामध्ये आणि आपल्या शरीराच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये खरोखर काही फरक नाही. त्यानंतर अश्रू जे येतात ते सुद्धा जंतुनाशक असतात. स्टमक मध्ये जे ऍसिड सिक्रेट होतं ते जंतुनाशक असतं. आणि साध्या साध्या फिजिओलॉजिकल क्रिया ज्या आहेत की काही इरिटेशन झालं तर डोळ्यातनं अश्रुपात होतं किंवा नाक व्हायला लागतं, शिंक येते, खोकला येतो, या सगळ्या गोष्टी म्हणजे शरीरात आक्रमण करणारे जंतू चटदिशी बाहेर घालवून द्यायचे, विचार न करता त्यांना हाकलून काढायचं. ही शरीराची एक प्रतिकार शक्ती आहे, ती फार महत्वाची आहे. त्याचप्रमाणे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टच्या बाबतीत सुद्धा उलट्या होणं किंवा जुलाब होणं ही सुद्धा एक संरक्षण व्यवस्था आहे, जेणेकरून जंतू शरीराच्या आणखीन आतमध्ये शिरत नाही. सो हा झाला बाहेरचा थर. त्यानंतर मधला थर जो आहे ना तो फार महत्वाचा आहे, त्याला म्हणतात इनेट इम्युनिटी. इनेटचा अर्थ काय आहे? जन्मजात. ही जन्मजात प्रतिकार शक्ती आहे. ही कुठून आली? अगदी नवजात बालकामध्ये सुद्धा आली किंवा अगदी गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भात सुद्धा आली. ती कुठून आली? अर्थात आईबापांकडून आली, आईच्या रक्तातून आली, आईच्या स्तन्यातून आली. आणि ही इम्युनिटी दोन प्रकारची आहे. जन्मजात आहे, ती तयारच आहे, प्रत्येक जणाला आयुष्यभर ती पुरणार आहे. आणि ही दोन प्रकारची आहे. एक म्हणजे पेशींच्या रूपाने आहे की ज्या पेशी, विविध प्रकारच्या या पेशी आहेत की ज्या रोगजंतूंवर हल्ला करणाऱ्या पेशी आहेत, आणि ती अँटीबॉडी म्हणजे काही केमिकल्स या स्वरूपाची सुद्धा आहे की जे रोगजंतूंना निष्प्रभ करून टाकणारी अशी द्रव्य आहेत. तर या अँटीबॉडीज सुद्धा जन्मजात अशा सुद्धा असू शकतात.
तर हा आपल्या संरक्षण व्यवस्थेचा दुसरा थर आहे आणि हा अत्यंत महत्वाचा आहे. होतं असं की शरीरावर हल्ला झाला की ताबडतोब मॅक्रोफाज नावाच्या मोठ्या सेल्स या तिथे धावून जातात आणि त्या जंतूला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात. त्या सगळ्या बाजूने सराउंड करतात आणि अक्षरशः गिळून टाकतात. एक एक मॅक्रोफाज पेशी 100 बॅक्टेरिया गिळू शकते. याचबरोबर तातडीची कुमक सुद्धा ते मागवण्याचं काम करतात. ही कुमक येते वाढलेल्या रक्तप्रवाहातून. ताबडतोब तिथे रक्त पुरवठा जास्तीचा व्हायला लागतो आणि त्याच्यातून येतात NK सेल्स म्हणजे नॅचरल किलर सेल्स. या ज्या पेशी आहेत या म्हणजे आघाडीचे सैनिक आहेत, फ्रंट लाईनर्स. अजिबात विचार न करता मागे पुढे न बघता या जंतूंवर तुटून पडतात, मग काही होवो. सो या युद्धामध्ये खूप जण कामी येतात. जंतूंची प्रेत, तशाच त्या पेशी सुद्धा मरतात, त्यांची प्रेत ही तातडीने त्या बाजूकडून घेऊन जाण्याची आणि शरीराबाहेर त्याचा निचरा करण्याची पण यंत्रणा ताबडतोब कामाला लागते. पण होतं असं कधी कधी, हे सगळं जरी पटकन होत असलं तरी कधी कधी होणारा आक्रमणाचा जोरच जास्त असतो आणि तो जोर इतका असतो की या नॅचरल किलर सेल्स किंवा मॅक्रोफाजेस पुरेशा पडत नाहीत. मग त्यांच्या जागेवर येतात डेंड्रायटिक सेल्स. डेंड्रायटिक सेल्स हे सुद्धा मोठ्या आकाराचे सेल्स आहेत आणि त्याला अशा काट्यांसारखे असे प्रोजेक्शन्स आहेत. हे सेल म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमचा मेंदू आहे असं समजा तुम्ही. फार महत्वाचे सेल्स आहेत. ते करतात काय की ते त्या जंतूंना पकडतात आणि लिम्फ नोड्स कडे घेऊन जातात. आता हे लिम्फ नोड कुठून आले, म्हणजे इथपर्यंत मी जे बोलले तो होता इनेट इम्युनिटीचा भाग. इनेट इम्युनिटी जन्मजात प्रतिकार शक्ती, त्याच्या अखत्यारीतला भाग. आणि जेव्हा तो सुद्धा ओव्हरवेल्म होतो, इतकं जास्त जंतूंचं प्राबल्य वाढतं, त्यावेळेला डेंड्रायटिक सेल्स काम करायला लागतात आणि आपण जातो तिथून अडॅप्टिव्ह इम्युनिटीकडे. अडॅप्टिव्ह किंवा अक्वायर्ड म्हणजे जी प्रतिकार शक्ती आपण मिळवतो आणि ती इन्फेक्शन झाल्याच्या नंतर मिळवतो, ती अडॅप्टिव्ह इम्युनिटी. तर हे डेंड्रायटिक सेल्स जंतूंना घेऊन लिम्फ नोड्स कडे जातात आणि हे लिम्फ नोड्स म्हणजे तरी काय, तर ही शरीरात ठिकठिकाणी विखुरलेली जणू काही लष्करी ठाणी आहेत. आणि या ठाण्यांमध्ये 2 प्रकारचे सेल्स आहेत, एक टी लिम्फोसाइट आणि एक बी लिम्फोसाइट. तर टी लिम्फोसाइट जे असतात, अगेन दे आर सोल्जर्स, पण नॅचरल किलर सेल्स सारखे अप्रशिक्षित सोल्जर्स नव्हेत. हे प्रशिक्षित सोल्जर्स आहेत. यांना खास त्या पर्टिक्युलर जंतूंना मारण्याचं प्रशिक्षण लिम्फ ग्लँड मध्ये देण्यात आले. सो दे आर लाईक गाइडेड मिसाइल्स. ते तातडीने तिथे जाणार आणि जिथे कुठे एंट्री झालेली आहे जंतूंची तिथे जाऊन ते हल्ला करणार. आणि हे झालं टी लिम्फोसाइटचं काम. बी लिम्फोसाइट्स काय करतात, तर ते अक्षरशः दारुगोळा बनवण्याचे कारखाने आहेत. तर ते दारुगोळा बनवतात. या दारुगोळ्याला आपण काय म्हणतो, अँटीबॉडीज, प्रतिपिंड असा मराठी शब्द आहे. आणि याच्याच सोबत इतरही काही प्रकारची प्रथिन आहेत. 20 वेगळी प्रकारची प्रथिन आतापर्यंत आपल्याला कळली आहेत. त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट सिस्टीम. ही प्रत्येकाच्या आपल्या शरीरात आहे बरं का. आणि ही कॉम्प्लिमेंट सिस्टीम या अक्वायर्ड इम्युनिटीला मदत करते, म्हणून तर त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. आणि जेव्हा हे घडतं की गाइडेड मिसाइल्स गेली जंतूंकडे आणि ती जंतूंचा फडशा पडायला लागली आणि त्यांना मदत केली अँटीबॉडीजनी, म्हणजे बी लिम्फोसाइट्सनी. या अँटीबॉडीज अशा वायच्या आकाराच्या असतात बघा. वायचा जसा दुबेळका असतो ना, त्या दुबेळक्यामध्ये त्या जंतूंना पकडतात अशा. आणि एकदा या अँटीबॉडीजनी जंतू पूर्ण माखले की ते निष्प्रभ व्हायला सुरुवात होते. मग ते वाढूही शकत नाहीत संख्येने, ते रोगही निर्माण करू शकत नाहीत आणि ते त्या माणसाच्या शरीरातून निघून इतर कुणालाही ट्रान्समिट सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजेच आणि मग असे जे माखलेले जंतू आहेत ते मोठ्या आकाराच्या पेशींकडून परत गिळून टाकले जातात. आणि मग ही जी लढाई चाललेली होती की माणूस आहे, होस्ट आहे
आणि त्याची ही संरक्षण व्यवस्था आहे, प्रतिकार शक्ती आहे, आणि एका बाजूला त्या प्रतिकार शक्तीवर हल्ला करणारे हे जंतू आहेत, यांची जी लढाई आहे ती या ठिकाणी संपते जेव्हा अक्वायर्ड इम्युनिटी, म्हणजे आपण डेव्हलप केलेली इम्युनिटी ही त्या जंतूंवर मात करते. तेव्हा आपण म्हणतो की माणूस इम्यून झाला. इम्यून झाला जेव्हा तो होतो त्यावेळेला तो रोग तिथे संपायला लागतो आणि माणूस बरा व्हायला लागतो. आता हे ऐकायला इतकं चांगलं वाटतं आपल्याला की अरे परफेक्ट आहे हे सगळं, आणि मग आपल्याला कसली भीती आहे. पण याच्यामध्ये एकच स्नॅग असा आहे, आणि तो स्नॅग म्हणजेच इनेट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी मधला फरक. इनेट इम्युनिटी मी तुम्हाला सांगितलं जन्मजात आहे, ती असतेच आपल्याकडे आणि ती तातडीने उपयोगाला येते. फक्त प्रश्न एवढाच की तिची ताकद कमी असते, आणि तिचं असं काही नाही या जंतूंच्या विरुद्धच माझी शक्ती असं नसतं. तर अक्वायर्ड इम्युनिटी ही स्पेसिफिक त्या जंतूला मारणारी असते. म्हणजे इन दिस केस आता कोविड व्हायरस आहे, कोविड व्हायरसची अँटीबॉडी. तुमच्यापैकी अनेकांना कोविड होऊन पण गेला असेल, आणि त्यापैकी काहींनी कुतूहल म्हणून, जिज्ञासा म्हणून कोविड अँटीबॉडी टेस्ट सुद्धा केली असेल, आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर आनंद सुद्धा मानला असेल. कारण काय, ते प्रूफ आहे की तुमच्या बॉडीमध्ये आता कोविड अँटीबॉडीज तयार आहेत. आले लक्षात? सो ही अशी सगळी आपली यंत्रणा आहे, संरक्षण व्यवस्था आहे आणि प्रतिकार शक्ती निर्माण करणारी व्यवस्था आहे. मग काय झालं? मग झालं असं की हा जो व्हायरस आला, खरं बोलायचं तर साधा व्हायरस आहे, सर्दीचा व्हायरस आहे. कोरोना फॅमिली ही आपल्या ओळखीची फॅमिली आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी झालं सार्स, H1N1, हे सगळे रिलेटेड व्हायरसेस आहे. पण हा म्युटेटेड व्हायरस आहे, यांनी आपलं रूप चेंज केलं आणि हा आला. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काहीही रेडी प्रतिकार शक्ती नव्हती. तर त्याच्यामुळे आता आपण जातो मुख्य मुद्द्याकडे की प्रतिकार शक्ती ही कशामुळे डेव्हलप होते आणि कोणत्या गोष्टी प्रतिकार शक्तीला पूरक असतात. तर आतापर्यंत जे ऐकलं ते प्रतिकार शक्ती म्हणजे काय आणि ती निर्माण होण्याची शरीरातली व्यवस्था काय आहे याबद्दल. पण आता आपण मुख्य मुद्द्याकडे येतो की कोणत्या गोष्टींमुळे ती वाढते. तर आता हे सुद्धा तुम्ही ऐकलं असणारे, परत मी रिइटरेट करतेय की प्रतिकार शक्ती जितकं आपण खोलात शिरू ना तितकं आपण मूलभूत गोष्टींकडे येतो. प्रतिकार शक्ती कशामुळे वाढते, तर अत्यंत जाणीवपूर्वक स्वास्थ्याची जोपासना. आता हे तुम्ही म्हणलात आत्मयोग एक जीवनशैली, असे मला शब्द इथे दिसत आहेत की तुमची जीवनशैलीच अशी असली पाहिजे की तुम्ही अत्यंत जाणीवपूर्वक आपल्या स्वास्थ्याची, आणि या स्वास्थ्यामध्ये केवळ शारीरिक स्वास्थ्य नाही तर मानसिक सुद्धा आणि अनेक इतर प्रकारचं सुद्धा, याची तुम्ही जोपासना करत असाल तर तुमची प्रतिकार शक्ती चांगली असते. म्हणजे परत आपण फिरून मूलभूत मुद्द्यांकडे येतो. हे मुद्दे कुठले आहेत या मुद्द्यांबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आहे, पण मी ते इन्युमरेट करते आता की सम्यक आहार, सम्यक विहार, सम्यक विचार, प्रदूषण मुक्तता, व्यसन मुक्ती, पुरेशी विश्रांती आणि पूरक द्रव्य एवढं म्हणेन मी. आणि आता या ठिकाणी ऑक्युपेशनल गोष्टी म्हणजे व्यवसायजन्य असे घटक हे सुद्धा येतं. ह्या सगळ्यावरती आपली प्रतिकार शक्ती अवलंबून आहे. कशी ते पटपट बघूया. सम्यक आहार, आता हे काही आहारावरचं लेक्चर नाहीये, पण आहारातले जे पोषक घटक आहेत सगळे, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, जीवनसत्व, पाणी आणि फायबर, हे सगळे आपल्याला माहितीच आहे. हे सगळे योग्य प्रमाणात असावे. आता कोविडच्या संदर्भात कसा याचा अर्थ लावणार? आपण सगळे घरातच आहोत. कधी नव्हे ती अशी संधी आली आहे की हॉटेलचं फूडच बंद झाल्यामुळे
आणि त्यामुळे प्रत्येक जण घरात बनवलेलं खातोय, ताजं आणि सकस खातोय, आणि ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला आता कंप्लीट वर्षभर मी प्रॅक्टिस केली आहे, मी तुम्हाला सांगते, कोविड सोडून इतर जे रोग व्हायचे ना त्याचं प्रमाण खूप कमी आलंय. आणि ते कशामुळे? आपल्याला टाकलेल्या या बंधनांमुळे. सो हा योग्य आहार जो आहे तो आपल्याला नक्कीच हेल्प करतोय. त्याच्यामध्ये प्रोटीन्स व्यवस्थित पाहिजेत, कारण भारतीय आहारामध्ये पुरेसं प्रोटीनचं प्रमाण नसतं. तर त्याच्यामुळे दूध, दही याच्यातनं प्रोटीन आहे, डाळी, कडधान्य याच्यात आहे, मांस, मासे, अंडी याच्यात आहे. जे जे तुम्हाला आवडतं ते पण घरात बनवलेलं ताजं असं खायला पाहिजे. भरपूर ताजी फळं खायला पाहिजेत, भाजीपाला खायला पाहिजे, सॅलड्स खायला पाहिजेत, लिंबाचा सरळ हाताने वापर केला पाहिजे, कारण व्हिटॅमिन सी त्याच्यातनं येणार आहे. आणि आपले जे पारंपरिक मसाले आहेत, हळद, आलं, लसूण, याचा सुद्धा योग्य तितका माफक उपयोग केला पाहिजे, कारण या सगळ्याचा प्रतिकार शक्तीवर खूप चांगला परिणाम. तर हे सगळं लक्षात ठेवून एक 2-3 गोष्टी लक्षात अधिक ठेवायच्या आहाराच्या बाबतीत, की असे पदार्थ टाळा की जे पदार्थ तुमचा घसा खराब करतील किंवा तुम्हाला सर्दी आणतील. म्हणजे काही लोकांची टेंडन्सी असते ही, की फ्रीज मधल्या गोष्टी, तळलेल्या गोष्टी किंवा आंबट वगैरे पदार्थ यांनी घसा धरतो. आता सध्या आपल्याला हे परवडणारच नाही काही, त्यामुळे ते टाळा. आणि शक्यतो गरम गरम, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आपल्याला मोह होतो की फ्रीज मधलं पाणी तरी पिऊया, एरिएटेड ड्रिंक तरी घेऊया, पेप्सी कोला किंवा काय असं तरी खाऊया, आईस्क्रीम तरी खाऊया. पण हा मोह आता टाळा. आता हे वर्ष जर आपण जगण्याला दिलं, तगण्याला दिलं, तर आपण पुष्कळ वर्ष पुढे आपल्या आवडीनिवडीप्रमाणे खाऊ पिऊ शकतो. आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे की या ह्याच्यामध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद आहेत, परंतु टेकआउट किंवा टेक अवे फूड हे अलाउड आहे. तर त्याच्यामुळे विशेषतः मी तरुण पिढीला सांगतेय, फूड मागवणं हा जो प्रकार आहे, हा याच्यामध्ये न्यूट्रिशन तेवढं पाळलं जात नाहीये, स्वच्छता तेवढी पाळली जात नाहीये. इकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. शक्य तितकं ते टाळायला पाहिजे. नाईलाज म्हणून आणलं तरी ते त्या कंटेनर मधनं काढून पुन्हा खूप चांगलं गरम करून असं खाल्लं गेलं पाहिजे, आणि त्याचं प्रमाण कमी पाहिजे. तर एवढं मी आहाराबद्दल नक्की सांगेन. त्याच्यानंतर येतो आपण सम्यक विहाराकडे. तर कोविडमध्ये लंग्स एफेक्ट होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो श्वसन संस्था आपली जास्तीत जास्त निरोगी कशी राहील, म्हणजेच आपला एरोबिक स्टॅमिना कसा चांगला राहील, इकडे आपलं लक्ष असायला हवं. आणि त्यासाठी चालणे, पळणे, सायकलिंग, टेकड्या चढणे हे सगळे प्रकार उपलब्ध आहेत आपल्यासाठी, आणि आपल्यापैकी अनेक जण ते करतायत सुद्धा. इन स्पाइट ऑफ लॉकडाऊन सकाळी अर्ली मॉर्निंग जेव्हा अलाउड आहे तेव्हा जाऊन चालून आपली रोजची फेरी करून येत आहेत. आता हेही करायचं नसेल तर घरातल्या घरात चाललं पाहिजे, गच्चीवर चाललं पाहिजे, तुमच्या बिल्डिंगच्या मध्ये जी मोकळी जागा खाली असेल तिथे फेऱ्या मारल्या पाहिजेत. पण हालचाल ही शरीराला व्हायलाच पाहिजे. घरात करण्यासारखे व्यायाम आहेत ते म्हणजे, आता तुम्ही सगळे या स्वास्थ्य योगाचे सदस्य आहात, मी तुम्हाला सांगायची गरज नाही. योगासन हा एक जो प्रकार आहे, सूर्य नमस्कार हा जो प्रकार आहे, हा अगदी टोटली आरामात घरातच करता येतो, आणि त्याच्याबरोबर प्राणायाम सुद्धा. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण याच्यामुळे 2 गोष्टी होणार. एक म्हणजे तुमची पचन संस्था व्यवस्थित राहील, त्यानंतर तुमची मानसिक शांती, मनाची खळबळ जी आहे ती कमी व्हायला मदत होईल. आणि तिसरं म्हणजे श्वासाचे जे प्रकार आहेत सगळे, त्याच्यामुळे तुमचे लंग्स हेल्दी राहतील. तर याच्याविषयी मी डिटेलमध्ये सांगण्याची काही तुम्हाला गरज पडू नये, पण आयुष म्हणून एक संस्था आहे, आयुर्विज्ञान संस्था, ती आपली राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे, पण पुणे विद्यापीठाला संलग्न आहे. तर त्यांनी जे काही डॉक्युमेंट या कोरोनाच्या संदर्भात काढलं ते मला चांगलं वाटलं. त्यांनी असं म्हटलंय की प्राणायामाच्या संदर्भात, की जे कपालभाती आणि भस्त्रिका आहे याच्यामुळे संपूर्ण आपले फुफ्फुसाचे वायुकोश उघडून व्हायटल कपॅसिटी वाढायला मदत होते. त्याचप्रमाणे अनुलोम विलोम आणि नाडी शुद्धी जी आहे
की अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इथपर्यंत ही ओपन करायला उपयोगी पडते. आणि त्यानंतर शेवटी भ्रामरी आणि दीर्घ श्वसन हे जर केलं तर अगेन मी मगाशी जे म्हटलं की मनशांती मिळायला, कूलिंग डाऊन व्हायला, मनाची खळबळ शांत करायला त्याचा चांगला उपयोग होतो. सो हे सगळं घरात करण्यासारखं आहे. त्याचबरोबर जी मंडळी घरामध्ये डंबेल्स किंवा बारबेल्स ठेवून आहेत ती वेट ट्रेनिंग चांगलं करू शकतात किंवा कोर एक्सरसाइजेस चांगले करू शकतात. आणि प्रत्येक माणूस त्याच्या कपॅसिटी प्रमाणे, त्याच्या आवडी आणि गरजेप्रमाणे एक 50 ते 60 मिनिटं रोज स्वतःच्या शारीरिक फिटनेससाठी जरूर काढू शकतो आणि काढायला पाहिजे. कारण इतके जास्त रिपोर्ट्स आहेत की रेग्युलर व्यायाम करणाऱ्या माणसाची प्रतिकार शक्ती अत्यंत स्ट्रॉंग असते. व्यायाम चांगला केल्याने सगळीकडचं रक्ताभिसरण वाढतं, आपला एरोबिक स्टॅमिना म्हणजे दम सास वाढतो, आपली फुफ्फुस निरोगी होतात, आपल्या सर्व इम्युन सेल्सना न्यूट्रिशन चांगलं मिळतं. त्याच्यामुळे मी मगाशी जे सांगितलं अँटीबॉडी तयार करण्याचं काम आहे किंवा ऍक्च्युअली व्हायरसवर हल्ला करण्याचं काम आहे ते जास्त चांगल्या पद्धतीने होतं. तर त्यासाठी व्यायामाचं खूप जास्त महत्व आहे. व्यायाम नियमित करणाऱ्या माणसाला कधीही आत्मविश्वास ढळत नाही किंवा नैराश्य येत नाही. नंतर आपण येतो पूरक द्रव्यांकडे. पूरक द्रव्य कोणती आहेत तर याच्याविषयी तुम्हाला उत्सुकता असणार किंवा तुमचे जे डॉक्टर असतील इतक्या दिवसामध्ये त्यांनी तुम्हाला ती देऊ पण केली असतील. ह्याच्यातली जी पूरक द्रव्य ज्यांच्याविषयी भरपूर सायंटिफिक संशोधन झालेलं आहे आणि त्यांची उपयुक्तता प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रूव्ह झालेली आहे त्यांचाच मी पहिल्यांदा उल्लेख करणार आहे. त्यातला एक नंबर मी व्हिटॅमिन डी ला देईन. व्हिटॅमिन डी या D3 ज्याला आम्ही म्हणतो त्याने प्रतिकार शक्ती वाढते, संपूर्ण इम्युन सिस्टीमवर अत्यंत चांगला परिणाम होतो. क्रॉनिक पुन्हा पुन्हा होणारे आजार जे आहेत विशेषतः श्वसन संस्थेचे ते सगळे कमी व्हायला मदत होते. आणि या व्हिटॅमिन डीचा रोजचा रिक्वायरमेंट जे आपलं ते साधारण 1000 युनिट्स टू 4000 युनिट्स असं असतं. आणि सहसा तो शहरात आढळणारा रोग आहे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. आपण जर 100 लोकांचं व्हिटॅमिन डी केलं तर त्याच्यातले 90 लोक शहरातले डेफिशियंट आढळतात, अनलेस त्यांना कोणी त्यांच्या डॉक्टरनी दिलं असेल तरच त्यांचं चांगलं राहतं. सो मी काय करते, माझ्याकडच्या पेशंटना त्यांनी कधीच व्हिटॅमिन डी घेतलं नसेल तर त्यांना 60,000 युनिटच्या गोळ्या दर आठवड्याला एक याप्रमाणे 4 ते 8 आठवडे देते, डिपेंडिंग ऑन त्यांची आत्ताची लेवल किती आहे. आणि त्यानंतर महिन्यातून एक याप्रमाणे कायमस्वरूपी चालू ठेवते. आणि या डोसवर कुणालाही गोळ्यांचा अतिरेक होत नाही, डोसचा अतिरेक होत नाही आणि व्हिटॅमिन डी लेवल्स चांगल्या राहतात आणि प्रतिकार शक्ती चांगली राहते. दुसरा नंबर येतो व्हिटॅमिन सीचा. व्हिटॅमिन सी हे एक अत्यंत पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे, हे आपण ऐकलं असेल. ते ताज्या भाज्या, फळं आणि विशेषतः लिंबू वर्गाची फळं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं, पण तरी देखील ते आपल्या पोटात तितक्या प्रमाणात जाईल असं नाही. व्हिटॅमिन सी मुळे पेशींची झीज कमी होते, नवीन पेशी निर्माण होतात आणि विशेषतः या संरक्षण व्यवस्थेतल्या पेशी आहेत त्या चांगल्या प्रकारे वाढतात. तर व्हिटॅमिन सी हे आत्ता कुठल्याही इन्फेक्शनचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्याची रिक्वायरमेंट आहे डेली 1 ते 2 ग्रॅम, 2 ग्रॅम असं धरून चाला. त्याच्यापैकी 1 ग्रॅम व्हिटॅमिन सी आपण गोळीच्या थ्रूच मिळवू शकतो. सध्या माझ्या सगळ्या पेशंटना मी व्हिटॅमिन सी दिलेला आहे. 500 मिलीग्रॅमच्या गोळ्या रोज 2 अशा मी देते आणि त्यांना सांगते की या सर्व गोष्टी तुम्ही आहारात ठेवा की ज्याच्यातनं व्हिटॅमिन सी मिळतं, की फळं आहेत, लिंबू आहे आणि ताज्या भाज्या, सॅलड्स हे आहे. त्यानंतर नंबर येतो झिंकचा. झिंक हे एक मिनरल आहे, हा एक क्षार आहे. तर हा क्षार सुद्धा इम्युनिटीसाठी फार महत्वाचा आहे. झिंक डेफिशियन्सीमुळे अनेक इन्फेक्शन्सना आमंत्रण मिळतं आणि आता तर इतके रिपोर्ट्स आहेत
की ऍक्च्युअली सिव्हिअर कोविड होऊन जे ऍडमिट झालेले पेशंट आहेत, म्हणजे इतके सिरियसली त्यांना तो इन्फेक्ट झालेले आहेत, त्यांना सुद्धा झिंक दिलं तर त्यांचा फायदा होतो. त्याच्यामुळे झिंकचं रिक्वायरमेंट काय आहे, आपलं एरवी 9 ते 11 मिलीग्रॅम आहे, पण आता कोविडच्या संदर्भात डेली 40 ते 50 मिलीग्रॅम एवढं ऍडवाइस केलेलं आहे. आणि या झिंकच्या गोळ्या मिळतात स्वतंत्र, किंवा बी कॉम्प्लेक्सच्या अनेक गोळ्यांमध्ये हे घातलेलं असतं. तर ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण सगळ्यांनी घ्यावं असं मत आहे. आणि हे मी तुम्हाला आग्रहाने सांगते, झिंकच्या बाबतीत नवीन नवीन पुष्कळ रिसर्च झालेला आहे, पण तो मी आत्ता तुम्हाला कानावर घालत नाही, कन्फ्युजन वाढायला नको म्हणून. तर आत्ता आपण 3 गोष्टी पाहिल्या. चौथी गोष्ट आहे आपल्या आतड्यातले मित्र जंतू, फ्रेंडली बॅक्टेरिया किंवा उपकारक जंतू. तर आपल्या आतड्यामध्ये नॉर्मलीच पुष्कळ बॅक्टेरिया राहत असतात, आणि हे बॅक्टेरिया आपल्याला हर प्रकारे मदत करतात. ते फूड डायजेस्ट करायला मदत करतात, ते बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स निर्माण करतात, आणि सगळ्यात महत्वाचं आत्ता या ठिकाणी म्हणजे ते सर्व प्रकारच्या आक्रमक जंतूंचा प्रतिकार करतात. आता तुम्हाला ऐकून माहित असेल की कोविड हा काय फक्त श्वसन संस्थेचा रोग नाहीये, तर अनेक पेशंटना उलट्या, जुलाब याद्वारे, म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट ही जी आहे आपली डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, ती सुद्धा याच्यामध्ये अफेक्ट होते. तर त्यामुळे मित्रजंतू हे आपल्या पोटात जायला पाहिजेत. आणि मित्रजंतू आहेत की नाही कसं कळणार, तर प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक या नावानी कॅप्सूल्स मिळतात, आणि या कॅप्सूल्स फ्रीली आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्या जरी घेतल्या किंवा घेतल्या नाही, तरी याचा रोजच्या आहारातला अतिशय चांगला सोर्स म्हणजे ताजं अधमुरं दही आणि ताक. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहिती आहे, आम्ही घेतो, पण सगळेच लोक नियमाने घेतील असं नाहीये. तर त्याच्यामुळे मी म्हणेन की एक प्रोबायोटिकची कॅप्सूल तुम्ही रोज घ्या, आणि रोज सकाळी उठून ताजं दही लावा. ते दुपारच्या जेवणापर्यंत जे काही लागेल अधमोरं, ते तिथल्या तिथं ताक त्याचं करून प्या, आणि यू विल बी फाईन, का तुम्हाला पुरेसा प्रोबायोटिकचा डोस मिळाला असेल. तर या 4 गोष्टी ज्या सांगितल्या, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, झिंक आणि प्रोबायोटिक, तर या 4 गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहे की प्रतिकार शक्ती आपली वाढवतात. इतर असंख्य गोष्टी आहेत, म्हणजे आयुर्वेदात तर अनेक अनेक गोष्टी आलेल्या आहेत. आता या सगळ्या त्याच्यात काय अर्थ नाही असं मी म्हणणार नाही, म्हणजे चांगल्या असतीलच, त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह अशी खूप चांगले गुणधर्म आहेतही, पण कुठलंही विधान प्रतिकार शक्तीच्या बाबतीत करायला आपल्याला सायंटिफिक डेटा लागतो, तो याच्या बाबतीत उपलब्ध नाहीये. तर त्याच्यावर कोणीतरी काम केलं पाहिजे, एवढंच मी म्हणेन. आता उदाहरणार्थ हळद आहे किंवा आवळा आहे, सुंठ आहे, आलं, हे सगळे रोगप्रतिकारक आहेत. हे आपल्याला अगदी पिढ्यानपिढ्याचं ज्ञान आहे, पण ते आजच्या मॉडर्न सायंटिफिक मेथड्सनी प्रूव्ह करायला पाहिजे. आता हळदीच्या गोळ्या किंवा अनेक आयुर्वेदिक मिक्सचर्स किंवा गोळ्या आता आलेल्या आहेत, किंवा इतरही बरेच पदार्थ आहेत. आय थिंक जवस आहे, त्याच्यात बदाम, अक्रोड वगैरे आहेत, ओमेगा 3 ऍसिड्स मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत. हे सगळ्याचा चांगला उपयोग होईल, फक्त मला असं ठामपणे विधान आत्ता करता येणार नाही. सो हे पूरक द्रव्यांचं झालं. त्यानंतर व्यसनमुक्तीबद्दल थोडस बोलते, की आता असं झालंय प्रत्येक जण घरात आहे. एका दृष्टीने ते चांगलंही आहे की अनेक लोकांची जी व्यसनं असतात ना, ती घराच्या बाहेर पडल्यावरती जास्त करून असतात, की घरातल्यांनी ते बघू नये अशी इच्छा असते परहॅप्स, किंवा बायकोची नवऱ्याला परवानगी नसते की तू माझ्या समोर स्मोक करायचं. पण मला एवढंच सांगायचंय की या लॉकआउटच्या दरम्यान स्मोकिंग बहुतेक कमी झालेलं आहे, पण स्मोकिंग असू दे किंवा ड्रिंकिंग असू दे, निकोटीन असू दे, अल्कोहोल असू दे, ही सेल्युलर पॉयझन्स आहेत, हे नक्की आहे. आणि याच्याने प्रत्येकाची प्रतिकार शक्ती ढबते, खाली जाते, हे आपण लक्षात ठेवायलाच हवं. आणि आता जे पाहतो ना आपण, की लॉकडाऊन जरा उठला आणि दुकानं जरा उघडली की ताबडतोब लिकरच्या दुकानाबाहेर मोठ्या मोठ्या रांगा लागतात, जेवढ्या रांगा भाजीवाल्यांच्या इकडे सुद्धा लागत नाहीत.
तर आता हे काय समाजाचं चित्र आहे आपल्या, आणि आपण फक्त आता या ठिकाणी ऐकून विचार करायचे की ज्या गोष्टींमुळे आपली इम्युनिटी कमी होते या गोष्टींच्या वाटेला आपण जायचं का नाही जायचं, हे प्रत्येकाने जबाबदारीने ठरवण्याची ही गोष्ट आहे. त्यानंतर मी मगाशी बोलले होते की ऑक्युपेशनल हॅझार्ड. आता कोविडच्या दरम्यान अशी अनेक लोकांची ऑक्युपेशन्स आहेत की जे बिकॉज ऑफ देअर प्रोफेशन त्यांना जास्त धोका आहे व्हायरसचा. आता सगळ्यात महत्वाचे कोण तुम्ही म्हणाल तर हेल्थकेअर वर्कर्स, म्हणजे फक्त डॉक्टर्स असं नाही, नर्सेस, वॉर्ड बॉयज, लॅब बॉयज, लॅब वर्कर्स, पॅथॉलॉजी टेक्निशियन्स, हे सगळे त्याच्यात आले. हॉस्पिटलमध्ये काम करणारा सगळा क्रू आला त्याच्यामध्ये. त्याचबरोबर बाहेर बघायला गेलं तर कलेक्शन बॉयज असतात, हे रस्ता झाडणारे कामगार असतात, किंवा फायर ब्रिगेडवाले, पोलीस, किती नावं घेऊ. म्हणजे तुम्ही अशा लोकांची कल्पना करा की जे बिकॉज ऑफ देअर व्यवसाय, त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं अनेक लोकांच्या सहवासात येतात आणि त्यामुळे त्यांना या व्हायरसचा धोका जास्त असतो. तर या लोकांनी एक्स्ट्रा काळजी घेतली पाहिजे. तर त्यांनी म्हणजे हे जे मी सांगितलं सम्यक आहार विहार वगैरे हे तर केलंच पाहिजे, पूरक द्रव्य तर घेतलीच पाहिजेत, पण त्यांनी बिहेवियरल इम्युनॉलॉजी म्हणजे आपल्या वर्तनात करणारे बदल, तर याच्याबद्दल मी 2 मिनिटात पुढे बोलते की हा सुद्धा एक प्रतिकार शक्तीचाच भाग आहे आणि तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. सो हे ऑक्युपेशन बद्दल झालं. सम्यक विचार याच्याबद्दल मी सगळ्यात शेवटी बोलणार आहे, कारण आता सध्या या कोविडच्या दरम्यान जे जे पेशंट्स माझ्या संपर्कात आहेत, एकंदर समाज, फक्त पेशंट्स असं नाही, आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक म्हणा, फ्रेंड्स म्हणा, या सगळ्यांमध्ये मी अतिशय नकारात्मक निगेटिव्ह अशा भावना बघत आहे. मोस्टली या भावना कशा स्वरूपाच्या आहेत की त्याच्यामध्ये चिंता आहे, काळजी आहे, भीती आहे, नैराश्य आहे, मंत्रचळ सुद्धा आहे की सारखी स्वच्छता करायची, साफसफाई करायची, असा थोडासा मंत्रचळ किंवा फिअर फॅक्टर आहे. आता अलीकडे मी पाहतेय याच्यामध्ये एक बेदरकारपणा, बेपर्वाई अशी सुद्धा यायला लागलेली आहे की ज्याला आम्ही कोविड फटीग असं म्हणतो. आधी कोविड फिअर म्हणत होतो, पण आता कोविड फटीग आलाय. घाबरून घाबरून जसं मेलं कोंबडं आगीला भीत नाही म्हणतात ना, तशी परिस्थिती झाली आहे. आणि अशी मंडळी आपल्याला रस्त्यावर दिसतात की कोणत्याही प्रकारचं संरक्षण न घेता ती बेदरकारपणे वावरत असतात. आणि त्याला मी म्हणेन की हो, एक प्रकारची बेपर्वाई ही सुद्धा आलेली आहे. तर हा सम्यक विचार मनामध्ये ठेवून आपण राहायला पाहिजे. आपण आपलं दायित्व जे आहे ते केवळ आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवावं म्हणून नाही, तर आपल्या जवळपासच्या लोकांचं सुद्धा, आणि आपण सबंध दिवसाभरात ज्या कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्या लोकांचं सुद्धा आरोग्य हे आपल्यामुळे बिघडता कामा नये, ही जाणीव आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तर आता या मुद्द्यावरून मी येते. मगाशी मी जे 2 शब्द उच्चारले ते मला हे पुस्तक लिहिताना जो रिसर्च केला त्यामध्येच मला ते शब्द वाचायला मिळालेत. खरं सांगायचं तर की एक मानसशास्त्रज्ञ होता डॉक्टर शालर म्हणून, तर त्यांनी हा शब्द कॉइन केला असं म्हणायला हरकत नाही, बिहेवियरल इम्युनॉलॉजी, म्हणजे प्रतिकार शक्तीचं शास्त्र जे वर्तनावर अवलंबून आहे, मानवी वर्तन. तर मानवी वर्तन असं असायला हवं की आपण जंतूंपासून किंवा कुठल्याही आक्रमणापासून स्वतःचा बचाव करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते की कुठलीही काही गोष्ट बघून आपल्याला घृणा वाटते, किळस येते, तिटकारा वाटतो, आणि आपण आपल्या नैसर्गिक रिॲक्शन काय होते त्याच्यापासून लांब जायचं. तर अशी का होते, म्हणजे आता रस्त्याने आपण चाललोय आणि एक ओसंडून भरभरून वाहणारी कचरा पेटी आणि आजूबाजूला सगळा कचरा सांडलेला आहे, तर
तर आपली रिॲक्शन काय होते? आपण अगदी त्या कचरापेटीच्या जवळनं जातो का? नाही. तर आपण रस्ता क्रॉस करतो आणि पलीकडनं जातो. किंवा एखादा मेलेला उंदीर किंवा काहीतरी दिसलं, घुस दिसू शकते, अगदी प्रभात रोडच्या रस्त्यांवरनं सुद्धा दिसू शकते. तर आपण काय करतो? जितकं शक्य तितकं लांबून जातो. तर हा जो इन्स्टिंक्ट आहे ना आपल्या मनातला, तो इन्स्टिंक्ट म्हणजे आपल्या मेंदूत नोंदवलेली माहिती आहे की या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमुळे रोग होण्याची शक्यता आहे, तेव्हा आपण लांब राहिलेलं बरं. तर याला म्हणतात बिहेवियरल इम्युनॉलॉजी, बिहेवियरल इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती. किंवा आता काही खायला लागलो पदार्थ, त्या पदार्थाची चव काहीतरी चमत्कारिक लागली, तो खराब झालाय असं वाटलं, सडलाय असं वाटलं, तर आपण ताबडतोब तो थुंकून देतो, बरोबर? किंवा आता कधी, आता तर जात नाहीये कोणी रेस्टॉरंटमध्ये, पण हॉटेलमध्ये गेलं असताना कुणाला तरी काहीतरी किडाबिडा सापडला, ताबडतोब आपण तिथनं बाहेर सुटतो. तर हा इन्स्टिंक्ट की संभाव्य धोक्यापासून स्वतःचं रक्षण, हा इन्स्टिंक्ट आणि त्यानुसार आपल्या वर्तनात बदल करणं म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवणं. घातक जंतूंपासून किंवा घातक घटकांपासून आपण लांब जाणं, त्यांना टाळणं. तर आता हे आपल्याला या कोविडच्या संदर्भात काय काय सांगितलंय ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मग तुम्हाला कळेल की हा सगळा बिहेवियरल इम्युनॉलॉजीचा भाग आहे. त्यातला पहिला भाग म्हणजे मास्किंग. तर आता मी या ठिकाणी, सगळ्यांना माहिती आहे मास्क, सगळ्यांच्याकडे मल्टिपल मास्क आहेत, पण मास्क वापरण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या अत्यंत विनोदी आहेत. मास्कमुळे होतं काय? मास्क हा सगळ्यांनी वापरायचा आहे, निरोगी माणसांनी वापरायचा आहे, ज्याला रोग नाही पण जो रोगजंतू वाहून नेणार आहे कॅरियर, त्यांनी वापरायचं आहे, आणि रोग्यांनी तर वापरायचाच आहे. तर आता यामध्ये स्वतःच संरक्षण आणि स्वतःमुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये, हे दोन्ही घटक आहेत याच्यामध्ये. तर आता श्वसन मार्गे पसरणारे जे रोग आहेत, हे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण शिंकतो, खोकतो, इवन मोठ्याने हसतो किंवा मोठ्याने बोलतो, त्यावेळेला आपल्या तोंडातून जो एक हवेचा झोत बाहेर पडतो, त्याच्यातनं लक्षावधी व्हायरस बाहेर पडतात, जर आपल्या तोंडात ते असतील तर. आणि ते अत्यंत हलके असल्यामुळे ते सहजगत्या 15-20 मिनिट, फूट सुद्धा लांब जाऊ शकतात, 15-20 मिनिटं सुद्धा हवेत राहू शकतात आणि 3 ते 6 फूट इतक्या लांब जाऊ शकतात. आणि त्या दरम्यान जर कोणी असेल तिथे आणि आपल्या तोंडावर मास्क नसेल तर अगदी सहजतेने हे ट्रान्समिशन होऊ शकतं. आता सध्याची जी सेकंड वेव्ह आहे कोविडची, तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की डायग्नोसिस व्हायच्या अगोदरच तो कोविडचा पेशंट आपल्या घरातल्या सर्वांना इन्फेक्शन देऊन मोकळा झालेला आहे. कारण मास्किंग नव्हतं आणि माहीत नव्हतं. ही 2 कारणं आहेत त्याच्यामध्ये. आता मास्क हे अनेक प्रकारचे आहेत. मास्कचा उद्देश विसरून वापरलेले मास्क हेच मी जास्त करून पाहते आहे. मास्कचा उद्देश आहे तुमचं नाक आणि तोंड हे पूर्ण कव्हर करणारं वस्त्र. तर आता हा जो मास्क आहे, हा वापरून वापरून इतका ढिला झालाय की आता मी जर घातला तर तो असा अत्यंत सैलपणे बसतो, सैलपणे बसतो, आणि त्यामुळे असं कधी असा असा होऊ शकतो तो आरामात. आणि मग मी असं चाळा करत राहते त्याच्यावरती असा सारखा. आणि हे माझे हात कुठल्या कुठल्या पृष्ठभागांना शिवून आलेले असतात, त्या हातांनीच मी असं करते किंवा मी असं सुद्धा करत असते कधी कधी. नंतर काही वेळेला हा मास्क सैल व्हायचं तरी काय कारण? कारण मी कधी कधी तो असाच ठेवते ना, आणि मी बोलत राहते, मी माझे व्यवहार करत राहते, आणि मास्क हा फक्त मे बी पोलिसांना दाखवण्यासाठी ठेवलेला आहे की काय, असं पण असतं. काही वेळेला ते मास्क इतके अरुंद असतात की नाक झाकलं तर तोंड उघडं पडतं, तोंड झाकलं तर नाक उघडं पडतं. हे अरुंद मास्क झाले. आता काही लोक सर्जिकल मास्क वापरतात बरं का. हे सर्जिकल मास्क आहेत. हे फिल्टर चांगला असतो यांच्यातला, पण इकडे पाहिलं का मोकळ्या जागा पुष्कळ आहेत, इकडे सुद्धा मोकळ्या जागा पुष्कळ आहेत, इकडे सुद्धा आहेत. आणि हा असतो N95 मास्क.
हा बरेच लोक आता वापरताना मी पाहतेय, बरेच लोक. तर याच्यातला फायदा असा आहे की याच्यातला फिल्टर जो आहे हा बऱ्याच अंशी व्हायरसला बाहेर ठेवतो. प्लस याचं फिटिंग जे आहे हे फिटिंग व्यवस्थित आहे. माझ्या नाकाच्या ब्रिज पासून तो खालपर्यंत हा आहे. आता हा मास्क सर्वस्वी चांगला आहे. हा मास्क हेल्थ केअर वर्कर साठी आहे. हा मास्क आयडियली एकदाच वापरण्याचा आहे आणि हा मास्क पुन्हा पुन्हा धुवून वापरण्याचा नाही. पण हे जनरल पब्लिकला काही पडलं नाहीये. ते एकदा जाऊन हा मास्क घेतात. पूर्वी हा मास्क म्हणजे मी सुरुवात केली हा मास्क वापरायला तेव्हा 150 रुपयाला एक असा घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या किमती कमी कमी होऊन आता तो 20 रुपयाला मिळतो. तर त्यामुळे कोणीही तो घालतं, पण कसाही घालतं हे माझं दुःख आहे. तर हा मास्क जर परत वापरायचा असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन विचारू शकता की परत कसा वापरायचा असतो, त्याची काही मेथड आहे. तर हे मास्क सगळे दाखवण्याचं कारण एवढंच की तुम्ही मास्क वापरता ते अप्रोप्रिएटली वापरा. तुमचं नाक तोंड हे पूर्ण कव्हर होईल आणि इकडनं गॅप्स राहणार नाहीत आणि एकसारखं नाकाशी चाळा करणार नाही तुम्ही, असा मास्क वापरायला पाहिजे. त्याच्याच बरोबर आता मास्कने तुम्हाला 100% प्रोटेक्शन मिळतं का? तर नाही मिळत बरं का. म्हणजे कापडी मास्क जो आहे ना, जनरल पब्लिकसाठी आम्ही अजूनही सांगतो कापडीच मास्क वापरा. हा एक माझा चांगल्या फिटिंगचा कापडी मास्क आहे. तर हा जर मी घालते तेव्हा हा बघा, म्हणजे त्याचं कापड सुद्धा पूर्ण मोठं आहे आणि ते नाकापासून इथपर्यंत आणि इथपर्यंत आलेलं आहे. असा मास्क माझ्याकडे असे 5-6 मास्क आहेत आणि ते मी स्वतः धुते आणि ते मी असे लोंबकाळत वाळवत नाही, तर असे ठेवते आणि ते वाळवते आणि ते धुतलेले मास्क मी वापरते. हे कधी वापरते मी? जर मला बाहेर जायचं असेल तेव्हा वापरते, कॅज्युअली बाहेर जायला म्हणजे भाजी आणायला वगैरे. पण जेव्हा मी कामाला जाते माझ्या आणि तेव्हा माझा संपर्क पेशंटशी येणार असतो त्यावेळेला मी आत्ता जो मगाशी दाखवला हा मास्क वापरते, कारण हा मास्क वापरायलाच पाहिजे. आजकाल तुम्ही डबल मास्किंग हे ऐकलं असेल. डबल मास्क म्हणजे एकावर एक 2 मास्क घालणं. तर आता हे सतत करणं आवश्यक आहे का आणि शक्य तरी आहे का? तर माझ्या मते तरी नाही शक्य आहे. पण मग कधी वापरावा तो? तर ज्या वेळेला तुम्हाला अशा ठिकाणी जायचे की तुम्हाला खरंच खूप धोका आहे त्या ठिकाणी. उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या परिवारातलं कोणीतरी कोविडचा पेशंट तिकडे ऍडमिट आहे आणि तुम्ही त्याला काहीतरी जरुरीच्या वस्तू, डबा किंवा त्याचे कपडे असं द्यायला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय, कोविड हॉस्पिटलमध्ये जायचंय. तर तुमच्या मनात धास्ती आहे, नाही म्हटलं ते, की वेदर आय विल कॅच दॅट इन्फेक्शन देअर. अशा ठिकाणी जाताना तुम्ही जरूर डबल मास्कचा वापर केला पाहिजे. म्हणजे हा मास्क कसा घातला आणि त्याच्यावरती हा मास्क कसा घातला असं तुम्ही करू शकता आणि दिस गिव्स बेटर प्रोटेक्शन नक्कीच. आता काही लोक म्हणतात, मध्ये मी टीव्हीवर पण पाहिलं की घरात पण मास्क वापरा. तर घरात काय मास्क वापरा? माझ्या मते नको घरात मास्क वापरायला. जर घरातली सगळी माणसं हेल्दी असतील, घरामध्ये स्वच्छता पाळलेली असेल तर घरात मास्क वापरायची गरज नाही. घरात एकसारखा एसी लावू नका. मोकळी हवा खेळू दे, पंखे चालू असू देत, मोकळ्या खिडक्या असू देत. घरात मास्क वापरायची गरज नाही. पण कधी गरज आहे? जर तुमच्या घरात कोविडचा पेशंट असेल आणि तो होम आयसोलेशन मध्ये असेल आणि तुम्ही त्याची शुश्रूषा करताय, म्हणजे तुम्ही त्याला खाणं पिणं वगैरे देताय, औषधं वगैरे नेऊन देताय, तर तुम्ही ती त्याच्या दाराशी ठेवायची. याबद्दलचे सुद्धा उत्तम व्हिडिओज काढलेले आहेत दीनानाथनी. दीनानाथ हॉस्पिटलनी ना यावेळेला लोकांना खूप सर्व्हिस अशा प्रकारचे युजफुल व्हिडिओ काढून दिलेली. तर अशा वेळेला तुम्ही घरातही मास्क वापरायला किंवा तुम्ही जस्ट क्वारंटाईन मधनं बाहेर आलाय आणि तुम्ही तुमच्या घरात इतर मंडळींशी मिक्सअप व्हायला बघताय आता, तर हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे त्याही वेळेला घरातल्या सर्वांनी मास्क वापरणं हे उत्तम राहील. किंवा तुमच्या घरात इतर काही कारणासाठी महत्वाच्या कामासाठी परका माणूस येणार आहे, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही मास्क वापरा. कसलं तरी बिल घ्यायला म्हणा, कसली तरी दुरुस्ती करायला म्हणा. तर अशा मला काही वेळा अशा सांगाव्याशा वाटतात की हो, त्यावेळेला घरात मास्क वापरा.
त्याचबरोबर हात धुणे हा जो प्रकार आहे, आपण घर सोडलं, बाहेर पडायला लागलो की घराच्या दाराच्या कडीपासून ते लिफ्टचा दरवाजा, लिफ्टची बटणं, जिन्याचा कठडा, बाहेरचं फाटक, आपलं वाहन आणि जिथे कुठे जातो ते, तिथल्या अनेक सर्फेसेसना आपले हात लागत असतात. त्या हाताबरोबर पेशंटच्या तोंडातनं बाहेर पडलेले जंतू जर लाळ किंवा खोकल्याच्या द्रवातनं मिसळून सेटल झाले असतील आणि अद्यापी इनॅक्टिव्ह नसतील झाले तर आपल्या हाताला चिकटतात आणि आपण ते हात इनएडव्हर्टंटली आपल्या तोंडाला वगैरे लावतो. हे लक्षात घ्या की आपले 2 डोळे, नाकपुड्या 2 आणि आपलं तोंड ही 5 प्रवेशद्वार आहेत व्हायरससाठी. तर त्यामुळे एकदा तुम्ही घर सोडलं तर तुम्ही तुमच्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला हात लावता कामा नये. आणि तरी सुद्धा गृहीत धरलं पाहिजे की आपले हात इतरत्र कुठे कुठे लागलेले आहेत आणि दे आर कॅरिंग समथिंग. तर तुम्ही घरात आल्या आल्या हातपाय धुणं. आता याच्यात काय नवीन सांगतेय का मी? हे पिढ्यानपिढ्याचं आपलं ज्ञान आहे. बाहेरचे कपडे घालून घरात वावरायचं नाही, बाहेरनं आल्यानंतर हातपाय धुवायचे. ही किती चांगली व्यवस्था आहे. आणि जेव्हा तुम्हाला शंका येते की कुठेतरी संशयास्पद ठिकाणी आपले हात लागलेले आहेत, तेव्हा हात धुवायचे. साधा साबण, तो काय अगदी विशिष्ट साबण पाहिजे डेटॉल युक्त वगैरे असं काही नाही. साध्या साबणाने सुद्धा व्हायरस मरतो. आपण जेव्हा घराबाहेर बराच वेळ असू आणि त्यावेळेला धुणं शक्य नसेल हात, त्यावेळेला हँड सॅनिटायझरचा वापर करा. पण अदरवाईज सॅनिटायझरचा अतिरेकी वापर टाळा, हे मी तुम्हाला सांगते. आजकाल अनेक हॉस्पिटल्समध्ये सॅनिटायझर अनेक ठिकाणी वापरला गेल्यामुळे अल्कोहोलचे कण हवेत राहून आगीच्या घटना घडल्या आहेत. हे सुद्धा तुम्ही वाचलं असेल, पाहिलं असेल टीव्हीवरती. तर सॅनिटायझरचा वापर जेव्हा हात धुणं शक्य नाही तेव्हाच करायचा आहे. त्यानंतर मी बोलले मगाशी मोकळ्या जागा, वायुविजन आणि सूर्यप्रकाश. सुदैवाने आपल्या देशात सूर्यप्रकाशाला कमतरता नाहीये. सूर्यप्रकाश हा एक अतिशय उत्तम असा अँटीसेप्टिक आहे, बॅक्टेरियोस्टॅटिक, बॅक्टेरियोसायडल. आता याचा सगळ्याचा अर्थ काय? तो जंतुनाशक आहे. त्याचा भरपूर वापर करा. आपल्या घरामध्ये ऊन येऊ दे, एसी वापरू नका. हे जे श्वसनमार्गे फिरणारे जंतू आहेत ना, पसरणारे, ते सगळे बंदिस्त आणि कोंदट जागेत सक्रिय होतात. त्याच्यामुळे मोकळी हवा, मोकळ्या जागा, पंख्याचा वारा, सूर्यप्रकाश हे सगळं याचा वापर यथायोग्य पद्धतीने करा. आता मी आत्ताच सांगितलं बाहेरनं आल्यावर हातपाय धुवा, कपडे बदला. हे कपडे जर ताबडतोब धुवायला गेले तर चांगलंच आहे. पण समजा ते धुण्यासारखे नसतील तर ते हँगरला लावा आणि गॅलरीत, बाल्कनीत ठेवा आणि 48 तास ते बाल्कनीत राहू देत. म्हणजे त्यांना भरपूर हवा अशी लागत राहील आणि त्यामुळे त्याला जर चिकटला असेल व्हायरस तर तो इनॅक्टिव्ह होईल. हेही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तर या प्रकारे जर आपण वापर केला, म्हणजे पूर्वीची पद्धत होती बघा, उन्हाळ्याच्या दिवसात, या दिवसात आपण गाद्या बाहेर टाकत होतो उन्हात. तर ही पद्धत आपण आता पण वापरायला पाहिजे होती, पण आपण आता ते विसरून गेलो सगळं. त्याच्यानंतर वर्तनोद्भव प्रतिकारशक्ती, याच्यामध्ये काय विसरलं ते मी सांगते. येस, महत्वाचा मुद्दा म्हणजे खोकावं कसं आणि शिंकावं कसं. कॉफ एटिकेट, स्नीज एटिकेट हा आपल्याला लहानपणापासून कोणीही शिकवलेला नाही, कोणी नाही. आता पाश्चात्य देशात बघितलं ना तर बालवर्गापासून लहान 2-3 वर्षाच्या पोरांना शिकवतात हे, की खोकला आला किंवा शिंक आली तर कसं शिंकायचं. त्यांना टिश्यू पेपर मुबलक असतात तिथे, ते टिश्यू भराभरा ओढतात, पेपर वाया घालवतात, या गोष्टी सोडा. पण मोकळ्या हवेत असं निसंकोचपणे खोकायचं नाही, हे बाळकडू त्यांना तिथे मिळतं. त्यांना सांगतात ते असं बाही वर घ्या, हात वर घ्या आणि तुमच्या काखेमध्ये खोका, तुमच्या बाहीमध्ये खोका, असं सांगितलं जातं त्यांना. किंवा शिंका. आपण किमान रुमाल तरी ठेवू शकतो ना तोंडासमोर, किंवा मास्क जो असतो तो हे पण प्रोटेक्शन देऊ शकतो ना. तर खोकावं कसं, शिंकावं कसं, थुंकायचं नाही कसं,
नाक पब्लिकमध्ये शिंकरायचं नाही, या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. म्हणजे ही खरं दुर्दैवाची गोष्ट आहे असं मी म्हणते. तर मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, हे आता सांगायचं राहिलं, पण ते सगळ्यांना आता माहित आहे की ही एक गोष्ट अशी आहे की 2 गज की दूरी, 6 फूट अंतर हे आपल्या देशात शक्य नाही आहे. हे खरोखर शक्य नाही. म्हणजे ज्या ठिकाणी एका खोलीमध्ये 10-10, 12-12 माणसं राहत आहेत आणि अशा अनेक खोल्या दाटीवाटीने आहेत, अशा शहरात अनेक भाग आहेत, अशा ठिकाणी त्यांना 2 गज दुरी वगैरे सांगणं म्हणजे वास्तवाची चेष्टा केल्यासारखं. पण किंवा लोकल किंवा बस याच्यावरती ज्यांची रोजीरोटी अवलंबून आहे, त्यांना ते लोकल आणि बस बंद करणं हा तात्पुरता उपाय होऊ शकतो, तो कायमस्वरूपी उपाय नाही होऊ शकत. बसमध्ये गर्दी करू नका, ट्रेनमध्ये गर्दी करू नका. अरे पण मग करा काय? परिस्थिती आपल्याकडची फार वेगळी आहे, पण तरी सुद्धा मी म्हणेन सोशल डिस्टन्सिंगचं महत्व लक्षात घ्या आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे डिस्टन्सिंग पाळा. उगीच चिकटायला कुणाला जाऊ नका, ती आपली संस्कृती नाही. हस्तांदोलन, मिठ्या मारणे हे सध्या टाळलेलं बरं. तर हे सगळे प्रतिकार शक्ती वाढवण्याचेच उपाय आहेत असं मी म्हणेन, किंबहुना स्वतःला रोगजंतूंपासून वाचवण्याचे उपाय आहेत. त्यानंतर आपण येतो पुरेशी विश्रांती आणि झोप. हेही फार महत्वाचा मुद्दा आहे. हा शहरी जीवन राहणी आपली जी आहे ना, त्याच्यामध्ये पुरेशी विश्रांती आपल्याला मिळत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळी वीजही नव्हती, अशा ठिकाणी गपचूप दिवे लागणीच्या आत जेवणं आणि अंधार पडल्यावर झोप, आणि त्यामुळे जे झोपेचं हॉर्मोन असतं मेलाटोनिन, जे अंधार पडल्यावर सिक्रेट होतं आणि ताबडतोब आपल्या शरीराचा ताबा घेतं, मेंदूचा ताबा घेतं, ते हॉर्मोन आता गडबडून गेलंय सगळं. कारण आता पाहावं तिथे प्रखर उजेड आहे आणि त्याच्यामुळे मेलाटोनिनला माहित नाही कधी सिक्रेट व्हायचं. आणि हे लक्षात घ्या, जेव्हा आपण झोपलेलो असतो ना, त्यावेळेला स्ट्रेस हॉर्मोनची पातळी कमी झालेली असते. आपली सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ही पाय मागे घेत असते आणि आपल्या शरीराचा ताबा पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम घेत असते. आता ही सिस्टीम जी आहे ही आपली बॅटरी रिचार्जिंगची सिस्टीम आहे असं समजा. तुम्ही तुमचा मोबाईल रात्री ठेवून देता की नाही चार्जिंगला, तशी आपली बॉडी आपण बिछाण्यात चार्जिंगला ठेवतो जेव्हा आपण विश्रांती घेतो किंवा झोप घेतो. आणि जेव्हा ही विश्रांती आपल्याला पुरेपूर मिळते त्यावेळेला आपले सगळे डिस्ट्रॉय झालेले सेल्स ते निघून जातात, नवीन सेल्स निर्माण होतात, पेशींची झीज भरून येते आणि एकंदर इम्युन सिस्टीम आपली पुन्हा नवीन आव्हानं घ्यायला तयार होते. आणि त्यामुळे पुरेशी झोप आणि विश्रांती ह्याला महत्व आहे. आणि त्यासाठी आपण या कम्प्युटरचा, या स्क्रीनचा वापर हा मिनिमम करायला पाहिजे. झोपेची एक वेळ ठरवायला पाहिजे आणि त्या वेळेच्या अगोदर 2 तास मी कोणताही स्क्रीन बघणार नाही. नो स्क्रीन. म्हणजे तो मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टीव्ही असेल, काहीही असेल, ते मी सगळं ऑफ करणार. मी फार फार तर कुठेतरी रेडिओवर संगीत ऐकीन किंवा मी काहीतरी पुस्तक वाचीन किंवा मी बसून शांतपणे दीर्घ श्वसन करून कूलिंग डाऊन करून झोपायचा प्रयत्न करीन. हे तुम्ही प्रत्येकाने ठरवा आणि ठराविक वेळेला झोप लावायची स्वतःला हॅबिट करून घ्या. झोप लागली नाही तरी चालेल, पण स्वस्थ पडून मनातले विचार जास्तीत जास्त कमी कसे करता येतील ह्याचा तुम्ही अभ्यास करा असं मला सांगायचंय. कारण ते प्रतिकार शक्तीसाठी अत्यावश्यक आहे. त्यानंतर एक थोडस इंटरेस्टिंग, मला वाटतं आपण खूपच बोललोय का, मी इथे थांबतेच. म्हणजे मला असं वाटतं, कारण हे मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगून झालेल्या आहेत आणि आता मी प्रश्नोत्तर घेते. माझं घड्याळाकडे लक्ष न राहिल्यामुळे असं झालं. तर आपण जरूर प्रश्न विचारावेत, मला उत्तर द्यायला खूप आवडेल. हॅलो, वर्तमानपत्र किती वेळाने हात लावायचा वर्तमानपत्राला? लगेच लावायचा.
आली वर्तमानपत्र की हात लावायचे. बेसिकली निर्जीव वस्तूंमध्ये जो व्हायरस राहिलेला असतो तो काही तासातच इनॅक्टिव्ह होतो. म्हणजे व्हायरस संक्रमित होण्याचा तो एक काही असा प्रभावी मार्ग नाहीये. व्हायरस संक्रमित होतो ते आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये तो कॅरियर किंवा पेशंट आला तरच होतो, जास्त करून 90% ऑफ द टाइम. ताई, झिंक आहारातून कोणत्या गोष्टीतून झिंक मिळेल? आहारातून झिंक मिळतं, चॉकलेट्स मध्ये असतं पहा झिंक, आणि अनेक कडधान्यांमध्ये झिंक असतं, आणि जास्त करून बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या हेच एक चांगला सोर्स आहे झिंकचा. डॉक्टर, एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या पेशंट्सना कोविडचा संसर्ग झालाय आणि ते आता बरे झालेत, त्यांनी वॅक्सिनेशन साठी किती कालावधी जाऊ द्यायला पाहिजे? त्यांचा क्वारंटाईन जेव्हा संपतो त्याच्यानंतर किमान 4 आठवडे ते 12 आठवडे याच्या दरम्यान घ्यायला पाहिजे. म्हणजे समजा आज माझा क्वारंटाईन संपला तर मी अजून 1 महिन्याच्या नंतर पण अजून पुढचे 3 महिने व्हायच्या आत असं घ्यायचं. रिलेटेड खूप शंका आहेत सध्या, विचारून टाका. दुसरा एक प्रश्न असा मॅडम की ट्रीटमेंटच्या दरम्यान काही वेळा इम्युनोसप्रेसंट ड्रग्स दिले जातात, त्याचा प्रभाव ट्रीटमेंट संपल्यानंतर किंवा घरी आल्यावर किती काळ राहतो किंवा अशी काही त्याबद्दल काही सांगू शकाल? हो, आता सध्याचा फार मोठा कन्सर्न तो आहे. सध्याचा कन्सर्न असा आहे की कोविड मधनं माणसं बरी होत आहेत आणि त्यांना डिस्चार्जही मिळतोय, आणि त्यानंतर त्यांना म्युकॉरमायकोसिस नावाचा एक फंगस त्याचं इन्फेक्शन होते. आणि हे तुम्ही जे लोक होम आयसोलेशन मधून कोविड झालेले बरे झालेत ना, त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. हे मी अशा पेशंट बद्दल बोलतेय की जे सिरियसली आजारी होते आणि ज्यांना ऍडमिशन लागली, ज्यांना हायडोस स्टिरॉइड्स दिले गेले, किंवा जे अगोदरपासूनच डायबिटिक होते आणि त्यांना अत्यंत हायर अशी अँटीबायोटिक्स सुद्धा दिली गेली, अशा पेशंट बद्दल बोलतेय की ज्यांचा हॉस्पिटल मधला कोर्स सुद्धा असा स्टॉर्मी होता. म्हणजे काय, स्मूथ असं गेले हॉस्पिटलमध्ये बाहेर आले असं झालं नाही, अनेक अडचणी आल्या त्याच्यामध्ये. तर अशा लोकांची इम्युनोसप्रेशन खूप झालेलं असतं. टोसिलिझुमॅब हे तुम्ही आता ऐकलं असेल औषध, किंवा त्याच्यात जातीची इतर काही औषधं जी आता टंचाई निर्माण झाली आणि प्रचंड महाग आहेत ती औषधं, हे ऐकलं असेल. तर ही सगळी इम्युन सप्रेस करण्याची कामं करत असतात ही औषधं, कारण त्यावेळेला त्याची गरज असते ते देण्याची. कारण तो पेशंट त्यावेळेला जो आजारी असतो ना, सिरियस क्रिटिकल असतो ना, तो एक्सेसिव्ह इम्युन रिस्पॉन्स, ज्याला सायटोकाईन स्टॉर्म असं म्हणतात, त्याच्यामुळे असतो. आणि त्यावेळेला त्याला इम्युन सप्रेस करण्याची गरज असते, म्हणून ते दिलं जातं. अदरवाईज तो त्याच ठिकाणी मेला असता. परंतु त्याच्यानंतर ही इन्फेक्शन्स होऊ शकतात. सध्या म्युकॉरमायकोसिस किंवा फंगल इन्फेक्शन ऑफ नोज, थ्रोट, आईज अँड ब्रेन हे कन्सर्न आहेत सध्या. मॅडम, अशा सिच्युएशन मध्ये त्याचा इफेक्ट जायला किती अवधी असतो? जेव्हा आपली इम्युनिटी नॉर्मल आहे, तुम्ही जे उपाय सांगितले ते तर आपण करूच, पण असं औषध दिलं गेलं आहे ट्रीटमेंटच्या दरम्यान, तर आता डिस्चार्ज झाल्यानंतर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, डिस्चार्ज झाल्याच्या नंतर पहिला महिना जो असतो त्यावेळेला आपल्या डॉक्टरच्या क्लोज संपर्कात राहायचं, आणि नवीन सिम्पटम्स काही आले तर तातडीने ते त्याच्या लक्षात आणून द्यायचे. आणि ते सिम्पटम्स जर नाक किंवा डोळा याच्या संदर्भात असतील, किंवा अनएक्सप्लेन्ड हेडेक्स खूप सिव्हिअर असे असतील, तर तो डॉक्टर तुम्हाला सांगेल की आपण एक ENT ओपिनियन घेऊ, कारण बेसिकली हे नाकातनच पुढे जाणारं प्रकरण आहे सगळं. पण मी हे फक्त एक याचं सांगतेय, पण इतरही काही इन्फेक्शन्स होऊ शकतात, पण ती त्यात सतर्क डॉक्टर्स ते बरोबर डायग्नोज करून ट्रीट करतील. ओके, थँक्यू. मॅडम, इम्युनिटीचा B12चा इम्युनिटी मध्ये काय रोल आहे? कशाचा? B12 विटॅमिनचा.
B12 विटॅमिन आता असं सिद्ध झालेलं नाही की त्यांनी ह्याची इम्युनिटी वाढते म्हणून, कोविड विरुद्ध इम्युनिटी वाढते म्हणून असं सिद्ध झालेलं नाहीये. पण B12 हे लिटरली प्रत्येक पेशीच्या DNA फॉर्म्युलेशन साठी आवश्यक आहे. त्याच्यामुळे B12 ची डेफिशियन्सी असून चालणारच नाही. प्रत्येकाच्या शरीरात पाहिजेच ते ऍडिक्वेट. नमस्कार मॅम, खूप छान माहिती दिलीत. मला असं विचारायचं होतं की एकदा कोविड झाला की परत रिइन्फेक्शनचा काय चान्स असतो आणि किती महिन्यांनी साधारण जर रिइन्फेक्शन होत असेल तर होऊ शकतं? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर अगदी ठामपणे अजूनही देता येत नाहीये. मी तुम्हाला एक नुकताच आलेला एक अहवाल सांगणार आहे. मी तुम्हाला हेही सांगते की अजूनही गेल्या मार्च पासून आत्ताचा मार्च 1 वर्ष झालं आणि पुढचे हे 2 महिने म्हणजे 14 महिने झाले. आम्ही अजूनही शिकतोच आहोत आणि आपण सगळेच अजूनही शिकतोच आहोत. तर तुम्ही विचारलं रिइन्फेक्शन होऊ शकतं का? तर अशा केसेस एकंदर भारतात एकूण किती लाख पेशंट झाले माहितीये का तुम्हाला? त्याच्यामध्ये 1300 केसेस रिपोर्टेड आहेत की ज्यांची RT-PCR टेस्ट 2 वेळा पॉझिटिव्ह आली. परंतु त्या केसेसचा अत्यंत डिटेल अभ्यास करता संशोधकांच्या असं लक्षात आलं की त्यातल्या ज्या 2 वेळा पॉझिटिव्ह आलेल्या केसेस आहेत ना, त्या 2 पॉझिटिव्हिटी मध्ये अंतर किती आहे. म्हणजे ते असं पण लक्षात आलंय की तुम्ही कोविड मधनं बरे झालात तरी तुम्ही RT-PCR प्रत्येक लगेच 16 दिवसात निगेटिव्ह होता असं नाहीये. काही लोक 28 दिवस किंवा 1.5 महिना सुद्धा पॉझिटिव्ह राहू शकतात. तर फक्त फरक एवढाच की त्यांना ऍक्टिव्हली इन्फेक्टेड असे ते नसतात. त्यांच्या शरीरात व्हायरल पार्टिकल्स असतात पण ते बायोलॉजिकली ऍक्टिव्ह नसतात. ते रोग करत नाहीत त्यांना किंवा ते रोग पसरवत पण नाहीत. तर असं असतं तर ती RT-PCR पॉझिटिव्ह येऊ शकते. तर त्यांनी असं केलं, या 1300 मंडळींपैकी त्यांना सुमारे आय थिंक 53 का 54 केसेस अशा मिळाल्या की ज्यांच्या 2 RT-PCR मध्ये काहीतरी 102 दिवसांचं म्हणजे सुमारे 4 महिने 3 ते 4 महिन्याचं अंतर होतं. आणि असं होतं की एक RT-PCR पॉझिटिव्ह आली, त्याला कोविड झाला, मधल्या काळात कधीतरी पुन्हा केली, कुठल्याही कारणासाठी असेल, त्याला ट्रॅव्हल करायचं असेल किंवा काय, त्यालाच बघायचं असेल आपला बरा झाला की नाही, तर ती निगेटिव्ह आली आणि परत काही दिवसांनी पॉझिटिव्ह आली, तर त्याला रिइन्फेक्शन असं म्हणता येईल. पण अशा 53 केसेस आहेत. पण एकंदर म्हणजे त्यांनी सांगितलं की 4.5% असं त्यांनी आता पर्सेंट सांगितलं. पण याविषयी अजूनही सायंटिफिक जर्नल्स मध्ये असं काही नाही. हा ऑब्झर्वेशनल डेटा आहे, म्हणजे असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे. कोविड काळामध्ये बरेचदा सिटी स्कॅन केलेले पेशंट्स आहेत आणि आता असं लक्षात येते की त्यांना पुढे काही कॅन्सर सारखे त्रास होऊ शकतात. त्याच्याबद्दल काय सांगायचं? याच्याबद्दल हेच सांगायचं की दुर्दैवाने आपल्या पुण्यात सारख्या शहरात अतिशय एज्युकेटेड आणि खूप शहाणे असे लोक असल्यामुळे ते डॉक्टरनी सांगायच्या अगोदर CT स्कॅन करूनच जात आहेत. CT स्कॅन कुणाचा करावा याविषयी काही क्रायटेरिया आहेत आणि त्याच पेशंटचे करायचे असतात CT स्कॅन. म्हणजे आता उदाहरणार्थ म्हणून मी सांगते, आमच्याच घरात माझ्याच फॅमिलीमध्ये 12 पेशंट झाले कोविडचे. त्यापैकी फक्त 2घांचाच केला CT स्कॅन, आणखीन नाही कुणाचा केला, कारण गरज नव्हती. आलं का लक्षात? तर CT स्कॅन कधी करावा हे सुद्धा ठरलेलं आहे. तो अगदी पहिल्यांदाच डायग्नोज झाल्या नसतो करायचा. अति उत्साही अतिरेकी लोकांमुळे CT स्कॅनला एक्सपोजर खूप लोकांचं जास्त झालंय आणि लोक एकदा करून थांबत नाहीयेत, 2-2दा 3-3दा जाऊन स्वतःच करतात. त्याची गरज नसते. रिपीटेड स्कॅनिंगमुळे निश्चितच जास्त एक्सरेला एक्सपोजर होतं. शेवटी CT स्कॅन ही एक्सरे मोडॅलिटी आहे. मॅम, खोकला खूप दिवस चालू राहिला
कोविड होऊन गेला. मला आणि माझ्या बायकोला कोविड झाला, तर 2 एप्रिलला ती टेस्ट केली आम्ही, पॉझिटिव्ह आलो आम्ही दोघे जण, आणि 14-15 दिवस आम्ही होम क्वारंटाईन होतो. तर फक्त ताप होता, मला फक्त ताप होता, उतरला वगैरे, माझ्या बायकोला पण ताप होता, तो पण कमी झाला. पण खोकला 10-12 दिवसानंतर तिला सुरू झाला, आणि तो साधारण 20 दिवस झाले तो चालू आहे. तर आम्ही फिजिशियनकडे गेलो, त्यांनी स्टेथोस्कोपने वगैरे चेक केलं, त्यांनी सांगितलं की काही करू नका, सिटी स्कॅन वगैरे, हा तो म्हणजे नॉर्मल ब्रोंकायटिस काही सारखा हे आहे. आणि स्टेथोस्कोप लावून त्यांनी बघितल्यानंतर त्यांना कळलं की असं इन्फेक्शन खूप आतमध्ये नाहीये. सो त्यांनी गोळ्या दिल्या, पहिल्यांदा एक कफ सिरप दिलं, ते कफ सिरप 4-5 दिवस घेतल्यानंतर परत चालू राहिला. सो त्यांनी आता एक गोळ्या दिल्यात, टॅबलेट्स, सो ते 3-4 दिवस त्यांनी ऍडमिनिस्टर करायला सांगितलंय. तर ह्याला ते बरं होतं किंवा मग इनहेलेशन्सनी बरं होतं. काही इनहेलर्स असतात ना, त्याचे अस्थमाच्या पेशंटना देतात ते, त्याचा पण फायदा चांगला होतो. आणि होतं ते किरकोळ औषधांनी बरं होतं, हळूहळू होतं, पण होतं. थँक्यू. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे की माइल्ड टू मॉडरेट कोविड झाला असेल तर त्याचे अँटीबॉडीज साधारण आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये किती महिने राहतात सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये, माइल्ड टू मॉडरेट कोविड? त्यांनी आता असं सांगितलंय सध्या 3 to 6 months, कारण 6 monthsच्या पुढचा डेटाच नाहीये अजूनही झालेला. ज्यांनी केल्या आहेत कोविड अँटीबॉडी त्यांना सांगायला पाहिजे की आता 6 महिन्यानंतर एकदा आणि वर्षानंतर एकदा परत हीच टेस्ट करा, आणि बघूयात आपण टायटर किती येते त्याचं. एखाद्या महिलेला पॉझिटिव्ह असेल ती, तिला लहान बाळ देऊ शकते का बाळाला? हो, देऊ शकते, नक्कीच देऊ शकते, कारण बाळ तिच्या अंगावरच असणार ना, तर त्यामुळे तिला डबल मास्किंग करायलाच पाहिजे, म्हणजे बाळाच्या प्रोटेक्शन साठी. फायझरचं जे हे आहे ना वॅक्सिन, फायझरचं, तर ते फायझरचं वॅक्सिन टेक्निकली आपल्या इथे जे कोविशिल्ड वगैरे जे दिलं जातं त्याच्यापेक्षा खूप खूप सुपिरियर आहे, असं मी माझ्या अमेरिकेतल्या मित्रांकडनं ऐकलं की त्यांनी अशी कंपॅरिझन केली, मला खरं खोटं माहिती नाही, की ती जर का BMW असेल तर कोविशिल्ड म्हणजे स्कूटर आहे म्हणे. तर हे खरं आहे का? कोविशिल्डनी म्हणजे कोविशिल्ड बनवणाऱ्यांनी सांगितलंय की त्यांनी मिळणारी इम्युनिटी 70% आहे, व्हेरॅज फायझरच्या लोकांनी सांगितलं की ही इम्युनिटी साधारण 95% आहे. सो ऑब्व्हियसली तुम्ही जर हे आकडे जर लक्षात घेतले तर नक्कीच फायझरची सुपिरियरिटी दिसते आपल्याला. पण फायझरचं वॅक्सिन हे फायझरचं आहे आणि ते अमेरिकेत आहे, आणि ते आता भारतात म्हणजे भारत सरकार बरोबर त्यांची बोलणी होत आहेत असं आपण वाचतोय सध्या. ऍक्च्युअली काही परिणाम त्याचा झालेला अजूनही आपल्यापर्यंत तो पोहोचलेला नाहीये. फायझरचं वॅक्सिन इथे आणण्यामध्ये सगळ्यात मोठा टेक्निकल अडचण अशी आहे की ते वॅक्सिन -70 to -80 डिग्रीज ला ठेवावं लागतं, आणि आपल्या देशात कुठेही अशी व्यवस्था सलगपणे -70 डिग्रीज म्हणजे गावोगावी अशी मिळेल असं अजिबात नाहीये. व्हेरॅज कोविशिल्डचं वॅक्सिन जे आहे ते सर्वसाधारण रेफ्रिजरेटरचं जे आतलं टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला सुद्धा ते इफेक्टिव्ह राहतं, आणि त्याच्यामुळे ते वापरणं किंवा ते ट्रान्सपोर्ट करणं, ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवून त्याचा वापर करणं हे शक्य आहे आपल्याला. डॉक्टर, कोरोना प्रोटेक्शन मध्ये वाफेचा जो काही दरवेळेला सांगितलं जातं त्याचा काय रोल आहे, तुम्ही काय सांगा त्याच्यावर? खरं सांगायचं तर त्याचा खूप म्हणजे त्याच्यावरती खूप ओव्हर एम्फसाइज केलं गेलंय. तर सुरुवातीला असं वाटलं होतं की हा व्हायरस एका विशिष्ट टेम्परेचरला मरतो आणि म्हणून भरपूर वाफ घ्या, पण नंतर आणि त्या असं पण प्रेडिक्शन होतं त्यावेळेस, म्हणजे मार्च मध्ये सुरू झालं ना, की एप्रिल आणि मे मध्ये आपल्या देशात भलतीकडे हीट असते आणि त्यामुळे ती एपिडेमिक पॅन्डेमिक आलेली ती तिथल्या तिथंच संपेल असं पण प्रेडिक्शन होतं. पण तसं झालं नाही, हा व्हायरस टिकून राहिला आणि त्याच्यामुळे इव्हन वाफा घेताना सुद्धा त्याचं संपूर्ण निर्मूलन झालं नाही. हेल्प होत असेल पण निर्मूलन नाही झालं. पण अतिरेकी वाफ घेऊन घेऊन तोंडाची सालडी निघालेली आणि पूर्ण तोंड फुललेलं असे सुद्धा पेशंट मी पाहिलेले आहेत.
नाकात लिंबाचा रस घालावा असं बऱ्याच ठिकाणी बोललं जातं, तर त्याचा कितपत सायंटिफिक आधार आहे? नाही म्हणजे मी या आयुष च्या आयुर्वेदिक जे डॉक्युमेंट आहे ते वाचलंय, त्याच्यात ते नस्य म्हणतात, तर त्याच्यामध्ये ते तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल किंवा साजूक तूप पातळ करून ते 2 थेंब घाला म्हणतात, किंवा ते म्हणतात की बोटावर घ्या आणि नाकाच्या आतल्या भागाला बोटानेच लावा, आणि त्याचा केवळ उद्देश एवढाच आहे की व्हायरसची एंट्री, पोर्टल ऑफ एंट्री हे आहे ना, तर तिथेच तो व्हायरस अडकवून ठेवायचा. तर टू दॅट एंड जलनेती चा उपयोग होऊ शकेल. जलनेती हे जर आपण शिकला असाल तर शेवटी आपण खळखळून चुळा भरून तोंड जसं धुतो तसं नाक धुण्याचाच तो प्रकार आहे. इन्सिडेंटली तोंड म्हणजे गुळण्या करणं आणि चुळा भरणं हे साधे जे हे आहेत प्रकार की जे आपल्यापैकी प्रत्येक जण करू शकतो, ते सुद्धा इफेक्टिव्ह आहेत ना, ते सुद्धा प्रतिकार वाढवतीलच ना, कारण ते व्हायरल लोड कमी करतील. नमस्कार. आपण एकदा वॅक्सिन घेतल्यानंतर ते लाईफ टाईम नाहीये, पुन्हा 1 वर्षांनी घ्यावं लागणार असं पाहतो आहोत, तर ते खरं आहे का? नाही, पुन्हा वर्षांनी असं काही त्यांनी म्हटलं नाहीये, कुठल्याच वॅक्सिननी म्हटलं नाही असं, आत्ता तरी म्हटलं नाहीये. अजून 1 वर्ष गेल्यानंतर ते म्हणायला लागले तर गोष्ट वेगळी आहे, कारण दर आठवड्याला नवीन नवीन काहीतरी येत असतं, ऍडव्हान्सेस खूप होत असतात आणि अनेकदा जुन्या थिअरीज रिफ्यूट होतात आणि नवीन थिअरीज फॉर्म होतात. 3 वेव्ह आणि 3री वेव्ह, त्याचबरोबर म्हणजे फ्युचरिस्टिक व्ह्यू कसा आहे तुमचा, म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे की हे सगळं प्रकरण पुढे कसं होईल? माझं अंडरस्टँडिंग हे आहे की आत्ताच आपण कोविशिल्डच्या एफिकसी बद्दल बोललो किंवा कोव्हॅक्सिनच्या, की जरी त्यांची एफिकसी 70%च आहे, म्हणजे तशी कमी आहे की अगदी त्याच्यापेक्षा कमी असं धरू, आणि तुम्हाला ते घेतलं 2 डोस घेतले तरी कधीच होणार नाही कोविड असं नाहीच आहे, तुम्हाला होऊ शकतो. पण जर त्यामुळे मॉर्टॅलिटी टळली, म्हणजे डेथ्स झाल्या नाहीत किंवा इव्हन हॉस्पिटलायझेशन झाली नाहीत, तरी सुद्धा आपण पुष्कळ मिळवलं असं म्हणण्यासारखं आहे. या ठिकाणी मी माझा पर्सनल अनुभव शेअर करते. मला 2 कोविशिल्डचे शॉट्स झाल्यानंतर, दुसरा शॉट झाल्यानंतर 3 आठवड्यांनी मला स्वतःलाच झाला कोविड, आणि मला झाला म्हणून माझ्या मिस्टरांना पण झाला. पण वॅक्सिनचे 2 शॉट्स घेतल्यामुळे आम्हाला तो बऱ्यापैकी माइल्ड झाला आणि वी वर रिअली फॉर्च्युनेट असं वाटलं. 2 दिवस ताप आला आणि 3ऱ्या दिवसापासून ताप जो गेला तो ऑक्सिजनला काहीच झालं नाही आणि वी वर फाईन, काहीच करावं लागलं नाही, कुठलंही औषध न घेता, केवळ व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणि गुळण्या आणि वाफारे याच्यावरच मी बरी झाले. सो त्यावरून मला स्वतःला वाटतं असं की येस, देर इज अ पॉइंट इन टेकिंग द वॅक्सिन. सॉरी, केमोथेरपी चालू असताना सेकंड डोस घ्यायचा का असा एक प्रश्न आलाय तो प्रश्न, त्याचं उत्तर असं आहे की वॅक्सिन घ्यायचं आणि पुढचे 15 दिवस केमोथेरपी घ्यायची नाही, कारण हाच प्रश्न रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटचे पेशंट यांच्या बाबतीत सुद्धा हाच प्रश्न येतो, कारण ते लोक अशा औषधांवर असतात की त्यामुळे इम्युनिटी सप्रेस होते त्यांची. तर सध्याचं कन्सेन्सस असं आहे की तुम्ही वॅक्सिन अशा वेळेला घ्या की तुमचे अगोदर तुमचं घेऊन झालं असेल तुमचा डोस काय जो असतो तो, आणि तुम्ही मधल्या भागात घ्या आणि पुढचे 15 दिवस तुम्ही घेऊ नका, कारण पुढच्या 15 दिवसातच इम्युनिटी बिल्डिंगचं काम होत असतं. डॉक्टर नमस्कार. मला एक विचारायचं आहे असं की आता जे आपण ट्रेंड आणि ह्याच्याबद्दल बोललो, नाकात लिंबाचा रस किंवा वाफा घेणे अशा टाईप, तर तसा एक ट्रेंड कॉमन दिसतो की बराच वेळ बाहेर जाऊन आल्यानंतर डायरेक्ट आंघोळ करणं, हातपाय धुणं आणि बाकी सगळं स्वच्छता सांभाळणं, दॅट इज ओके, पण बरेच जण बाहेरनं आलं की आंघोळ करणं असा एक ट्रेंड डेव्हलप झाला होता मध्ये, तर तो कितपत त्याला आता जर तुम्ही सकाळी फिरायला म्हणून जर बाहेर पडत असला तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं हे करू शकता, काय म्हणू, तुमचं शेड्यूल असं करू शकता की फिरून आलं की थेट बाथरूम मध्ये जायचं, ते कपडे धुवायला टाकायचे आणि आंघोळ करायची, असं करू शकता. पण कधी कधी तर तुम्ही दिवसानंतर
उशिरा कामासाठी बाहेर पडला असाल, प्रत्येक वेळेला आंघोळ करणं शक्य नसतं, पण हातपाय धुणं हे तर नक्कीच करू शकतो आणि कपडे बदलणं. येस, नोकरीच्या ठिकाणी आपण जरी कॅप्सूल्ड एरियामध्ये 4-5 तास बाहेर असलो, गाडीतनं गेलो, तिथे थांबलो 4-5 तास आणि परत आलो, तरी कोपरापर्यंत हातपाय धुणं, चेहरा साबणाने धुणं आणि बाकी सगळे कपडे उन्हात ठेवणं आणि दॅट इज ओके ना. म्हणजे जर अंघोळच करायला पाहिजे जर तुम्ही दिवसभर बाहेर राहत असाल तर इट्स वर्थ टेकिंग अनदर बाथ, म्हणजे दिवसभर बाहेर असाल तर. ओके, थँक्यू. डॉक्टर, व्हिटॅमिन डी साठी कोवळा सूर्यप्रकाश हा पर्याय नाही का चांगला? नाही, मला माहित नाही. म्हणजे असं म्हणजे म्हणतात म्हणून म्हटलं. नाही. आणि प्रोबायोटिक साठी आम्ही दही आणि ताकाचा वापर करतोच, पण गोळ्या कुठल्या घ्याव्यात म्हणजे चांगले सप्लिमेंट? अनेक ब्रँड्स आहेत की, खूप आहेत ब्रँड्स. मी केमिस्टला सांगितलं तर तो 10 ब्रँड पाठवेल. ते काही त्याची अजिबात कमतरता नाही आहे. प्रश्न आहे की सप्लिमेंट जे तुम्ही सांगितलेत की विटॅमिन सी, डी, झिंक, हे किती दिवस कंटिन्यू करायचं आफ्टर टेस्टिंग कोविड किंवा बिफोर? नाही, असं प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण घ्यायचं ना. पण किती दिवस ते घ्यायला पाहिजे कायमस्वरूपी? पॅन्डेमिक संपेपर्यंत बंद करा. जर तुम्ही स्टिरॉइड्स घेतले असतील तर झिंक बंद करा असं सांगितलं. झिंक सप्लायच्या बाबतीमध्ये झिंकचा तुकडा पाण्यात टाकून खळखळ उकळून ठेवायचं आणि ते पाणी दिवसभर जर घेत राहिलं तर काही प्रॉब्लेम आहे का? आहे प्रॉब्लेम, कारण त्याला कोणतंही रेग्युलेशनच नाही आणि ते मुळात तुम्ही झिंक घालताय ते प्युअर आहे की नाही हे कोणी सांगितलं? ते अॅलॉय असेल आणि तो दुसरा कुठला मिश्र धातू पण आला तर हे असले काही उद्योग करू नका हो तुम्ही. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. सध्या व्हॅक्सिनचा तुटवडा आहे, तर पहिलं व्हॅक्सिन माझं घेऊन झालंय, आता दुसरं व्हॅक्सिन समजा नाही मिळालं 2-3 महिने, तर मग त्या केसमध्ये चालू शकेल का? अहो, चालू शकेल का म्हणजे ज्या गोष्टीवर आपला काही ताबा नाहीये ना त्या गोष्टीचा काय आपण विचार करू शकत नाही, त्याचा स्वीकारच करावा लागतो. का की म्हणजे प्रश्न न संपणं आणि जे सांगतायत त्यांचं सुद्धा त्यांची जी उत्साह आहे तो कमी न होणं याचा सुद्धा गैरफायदा आपण घेता कामा नये. मला वाटतं लिलीला थोडीशी विश्रांती द्यायला पाहिजे. पाणी ठेवलंय जवळ, इथे मी पाण्याचे घोट घेत होते, पण नाव माय थ्रोट इज हर्टिंग नाव. पण या आणि म्हणजे वेळ कमी पडणं सांगत असताना आणि सगळ्या संकल्पना स्पष्ट करून सांगणं खूपच छान केलं. आणि त्यामुळे आय होप हे म्हणजे लोकांना उपयोगाचं वाटलं का आणि म्हणजे ही माहिती असायला हवी असं वाटलं का? नक्कीच वाटलं असणार, त्याशिवाय ते थांबणार नाही तितका वेळ. बरोबर. खास करूया मी आभार मानते सगळ्यांचे, आणि तुम्ही जो प्रश्न विचारण्यात उत्साह दाखवला त्यावरून तुमचा सहभाग सुद्धा मला कळून आला. सगळ्यांचे आभार. संप्रसाद, तुझे आभार, आणि स्वाती गोडबोले आणि वाघमारे यांचे सुद्धा आभार. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार.